एक 5-7 मिनटं शेअर करायचं आहे प्रत्येकाला. कोण येत आहे पहिलं? हां ये ना, पुढे आलात चालेल, म्हणजे मध्येच वाटेल. हां 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 माईक आगे पाहिजे तो तोपर्यंत. अरे हां हॅलो हॅलो येतोय तू? येतोय आवाज? हां येतो. श्री स्वामी समर्थ. माझ्या गेल्या वेळेचं बस इथे माझ्या तोंडावर. श्री स्वामी समर्थ. माझं गेल्या वेळेचं मी राहिलं होतं शेअरिंग करायचं. हो. आणि ताईला मी सांगितलं पण होतं. अगदी थोडक्यात सांगणार आहे, खूप अनुभव आहेत. पण अगदीच ताईंना मी 1 मार्च 2024 या दिवशी माझी फर्स्ट अटेम्प्टमेंट होती. त्याच्या आधी मी अगदी या माऊलीला वर्षभर खूप हैराण करून फॉलो करत होती. म्हणजे विश्वास बसवायचा कसा, आणि तुम्ही बघताय इंस्टा फेसबुकला खूप प्रॉब्लेम, म्हणजे कसा विश्वास बसवायचा एखाद्यावर. पण आम्ही हळूहळू त्यांच्याशी कनेक्ट झाली. जेव्हा माझ्या मुलांची 10वी होती, ते स्वार्थ आला, स्वतःच उत्तर देते. आणि त्यानंतर अगदी मला लेटेस्ट अनुभव आला म्हणजे माझ्या मुलाचा पेपर चालू होते. 1 मार्च 2 मार्चपासून पेपर चालू होते आणि त्याचा सायन्स 1चा पेपर होता आणि खूप आजारी पडला, प्रचंड आजारी. म्हणजे एकदम हुशार. मला ट्विन्स आहेत, एक मुलगा आणि मुलगी आहे, सॉफ्टच्या मुलगी. आणि तो सायन्सवरला एवढा आजारी की मला अक्षरशः मला सांगता पण येत नाही. आणि कसं तरी पेपर त्याने लिहिला. मी म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं तू लिही, मला माहिती होतं त्याने अभ्यास केला आहे म्हणजे तो करणार आणि लिहिणार. आणि हिस्ट्रीच्या पेपरला तर त्याचे अक्षरशः डोळे. ताईकडनं त्याला माझा गायडन्स चालूच होता. ताईने मला त्याला नंबर द्यायला दिले होते. आणि हिस्ट्रीचा पेपर होता आणि हिस्ट्रीमध्ये त्याला प्रिलियममध्ये 40पैकी 40 मिळाले होते. आणि मला ना आता फार टेन्शन आलं की म्हटलं आता ह्या मुलाला जर उभं राहता आलं नाही, बसता नाही आलं तर तो पेपर कसा लिहिणार. आणि मी 8:15ला ताईंना मेसेज केला. ताई गडबडीत कदाचित असेल, त्या कधी रिप्लाय देत नाही असं नाही, तर देतात रिप्लाय. त्यांची पूर्ण खात्री त्यांची रिप्लाय असतोच असतो. आणि त्यांनी बरोबर मेसेज बघितला 10:18ला. मी नोट डाऊन करायला आले. 10:18ला मेसेज बघितला आणि 10:15ला त्याला आतमध्ये परीक्षा सेंटरमध्ये घेण्यात. माझे हातपाय थरथरायला लागले, कारण त्याला ना डोळे लाल झालेले आणि पेपर लिहिलं. मला काय करू, स्वामींचा दावा सुरू झाला. ताईने मेसेज बघितला, ताईने मला एक मंत्र सांगितला. मी म्हटलं माझा मुलगा गेला. ताई नंबर दिले. तर मी म्हटलं ताई मुलगा आतमध्ये गेला आहे, आता मी काही करू शकत नाही. ताई म्हटलं काय नाही टेन्शन घेऊ, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मेसेज दिला. आणि म्हणाल्या कंटिन्यू मुलगा बाहेर येईपर्यंत तू हा मंत्र जाप करत नाही. मी गेटच्या बाहेर बसली. मी सांगायची विसरली, मी टीचर आहे आणि माझी शाळा स्वामी विवेकानंद एज्युकेशन सेंटर, माझी सुरेखा निर्मळ सौर्या. आणि मी सुरुवात केली ज्या मी बसली नाही, अर्धा पाऊण तास बसली तिथे गेटच्या बाहेर. तर माझ्याकडे सेम अशीच बाई होती, तिला पण काय नाही होणार तुमच्या मुलाला पण त्रास, कारण मला मंत्र आला होता ना, म्हणून माझा कॉन्फिडन्स लेवल फार वाढला होता. मी म्हटलं काही नाही ना तुमच्या मुलाला, तो पण व्यवस्थितच बाहेर येईल. आणि मी गेली घरी, माझी कामं होती, मी पटापट कामं आटपली. आणि मी परत रिटर्नला मी जवळजवळ 1:30 वाजता मी 1चा पेपर संपतो. 11 ते 1 ते मी 12:30 पावणे, मला चैन पडे ना, मी चालूच माझा जपच चालू होतो. आली मी त्या लेकरला, जेव्हा तो बाहेर आल्यानंतर मला त्याचा म्हणजे मी नजर त्याला मी शोधते की बाबा हा कसा आहे, काय केलं आहे मुलांनी, पेपर लिहिला आहे किती. म्हटलं तो पेपर नको न्यूज चालेल पण उलटी करू नकोस पेपरवर, खूप इश्यू असतात पुढे, आम्हाला माहिती आहे. खूप आला बाहेर, तो बघितलं पूर्ण घरात पडलेला, डोळे व्यवस्थित. मी तिथेच रडायला लागली. म्हटलं ताईला मेसेज केला, म्हटलं असं सांगितलं मला की तू हे कर,
त्याला झाड्या मिठाचं हात वगैरे धुवायला लाव. म्हणजे त्यांनी सांगितली त्यांच्या जे एक्सपेरिमेंट झाले. मला बोलता पण येत नाही म्हणजे बोलणारे असून दे भावना पोच. आणि इतकं म्हणजे मला ना त्यावेळेला तो फर्स्ट अनुभव. आणि त्याच वेळेला जेव्हा मी वेळचे बसली होती ना त्यावेळेला कोणीतरी तशा गाड्या गेल्या देऊ नकोस तुझ्या बाकीचे अशक्य शक्य करतील स्वामी म्हटलं. एवढा मोठा म्हटलं प्रसंग आला होता कारण त्या मुलाने कदाचित पेपर नसता लिहिला. आज झाला 84 मिळाले कारण थोडा मागे पुढे झालं. 90चा होता ठीक आहे इट्स ओके पण वेळ व्यवस्थित. सेकंड अनुभव सांगायचा अनुभव खूप आहे माझ्याकडे पण मला आता शेअरिंग करायला. सेकंड अनुभव मी टीचर आहे आणि मी मराठी स्टुडंट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपली पटसंख्या कमी झालेली आहे. म्हणजे आमच्याकडे आमची शाळा असं जरा लांब आमची शाळा आहे ना ती 1ली ते 10वीपर्यंत आणि 4थी ते आमच्याकडे 25-26 मुलं. जवळजवळ मला आता 22 वर्ष सर्व्हिसला झाली या फील्डमध्ये. आणि 25-26 मुलं 4थीतून 5वीमध्ये येतात आणि ॲडमिशन झाले तरी जेमतेम 3-4 ॲडमिशन होतात. मी ताईकडे जवळ आता 1.5 वर्ष होत आहे. म्हणजे गेल्या वर्षी मी 1 मार्च 2024ला जॉईन झाली. त्याच वर्षीची गोष्ट आहे. माझ्याकडे मुलं आली 26. त्यामध्ये मला म्हणजे माझ्याकडे ॲडमिशन त्यावेळेला जवळजवळ माझ्याकडे पटसंख्या 41 झाली. म्हणजे मी वाचली तिथे. म्हणजे माझ्या नोकरीचं मला एक प्रॉब्लेम नाही आहे पण मला शेवटपर्यंत माझी इच्छा आहे की मला हा जॉब मी माझ्या आवडीने केला आहे. आणि 2039 माझी रिटायरमेंट आहे आणि रिटायरमेंट मला माझ्या शाळेतूनच झाली पाहिजे आणि माझ्या फील्डमधूनच झाली पाहिजे. हा मला पहिल्यापासून आहे. आणि ह्या वर्षी देखील माझ्या वर्गामध्ये 10 ॲडमिशन एक्स्ट्रा झाले. म्हणजे मी जेव्हा वर्गात जाते तेव्हा मी जे रेकी सिम्बॉल्स आहेत त्या मी ड्रॉ करते. आणि माझं रोजचं मेडिटेशन आहे. फक्त गेल्या फेब्रुवारीमध्ये माझ्या घरी मंगल कार्य असल्यामुळे 20-25 दिवस थोडासा माझ्याकडे ते इश्यू झाला. आणि नंतर ताईनी मेमध्ये सांगितलं की ज्यांचे राहिले योगायोग 21 दिवस आपण पुन्हा तेव्हा मी जस्ट म्हणजे परत सुरू केलं. तर आजही नितीश मी करत असते कंटिन्यू करत असते. खूप सारे अनुभव आहेत. सगळ्यांनी कंटिन्यू करणं हे इम्पॉर्टंट आहे. आपलं काम झालं टाटा बाय बाय केलं तर मग तुम्ही पुन्हा टाटा बाय बाय. आणि मी तर म्हणेन की ताईंना मी खरंच माझं मनापासून अगदी ब्लेसिंगच देते की त्यांना सारखं मेसेज करून मी म्हणेल की त्यांना सारखं त्रास देऊच नका. बघ कारण त्यांनी आपल्याला इतकं दिलं आहे आणि त्याचा खरोखर तुम्ही जर जीवनात वापर केला ना तर त्याच्यासारखं ब्लेसिंग कुठेच नाही. कारण त्यांनी जे आपल्याला शिकवलं हे ह्याच्यात मी फक्त एक सांगू इच्छिते की कसं असतं की तुम्हाला वाटतं माझं लक्ष नाही आहे किंवा मी पाहत नाही आहे पण माझं लक्ष असतं फक्त स्वप्नालीचं व्हायब्रेशन जास्त आहे. तर म्हणजे लक्ष असतं कारण फक्त काय असतं की आपण इथे ना ग्रुपमध्ये कधी काही घेत नाही. ग्रुपमध्ये न घेतल्यामुळे वेळ जातो जरा. कारण मला ग्रुपमध्ये घ्यायचं तर मी एका दिवसात उडवू शकते तुमच्या सगळ्या गोष्टी असं आहे. पण ते नाही करायचं आहे महाराजांच्या आशीर्वादाने. एकट्याने पाहणं दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून पर्सनल कॉल असतात 1-to-1 असतात. मी कधीच ग्रुपमध्ये बघा तुम्हाला ठेवलं नाही. तुमची अट्युनमेंट पण नाही किंवा काही नाही. आणि सरते शेवटी कोण त्यांना दाखवायचं असतं. आटपायचं म्हणून मी आटपू शकते पण ते आटपायचं नसतं म्हणून थोडासा वेळ लागतो. तर ते प्लीज मला तुम्ही अंडरस्टँड करा. कारण मी इग्नोर करते असं कधीच नाही. म्हणजे ते तुम्ही घरच्यांनाही माझ्या विचारू शकता. म्हणजे मी एक वेळ जेवणार नाही पण फक्त काय असतं जे प्रायोरिटीला आहे ना तेव्हा वर्क ते मला घ्यायला लागतं. कारण इमर्जन्सी केस कोणी ICUमध्ये आहे तर मी तुमचं फक्त साधी काही गोष्ट असेल तर ती तिथे मी बघणार नाही तेव्हा. पण त्याच्यासाठी म्हणून जर एक कळस होता पण मी पाहते एवढं नक्की. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता सध्याची लेटेस्ट आहे आणि तिला मी स्पेशल थँक्स म्हणेन. मी आल्याला तिला पहिले भेटले. आजही खूप प्रॉब्लेम्स आहेत. नो इश्यू आहे. शक्ती पण आहे. स्वामी शक्ती आणि ताई पाठीची उभी आहे. त्यामुळे काही वाटत नाही कारण त्याने इतकं शिकवलं आहे ना की आता मी अगदी सक्षमपणे इथे उभी आहे. आणि मी बोलते म्हणजे नक्कीच अगदी सक्षमपणे उभी आहे आणि मी बोलते पण. कारण त्याने जे दिलं आहे ना ती इतकी शिदोरी इतकी महत्त्वाची आहे की त्याचा मी उपयोग करते आणि त्यातून मी बाहेर पण पडते. त्या दिवशी असाच एक इश्यू झाला. मी आता नाही शेअर करून तो इश्यू आधी दिवशी मी शेअर केला आहे. तर एक इश्यू झाला होता आणि मी ताईला मेसेज केला तुमच्याशी बोलायचं आहे. नंतर परत डिलीट करून टाकला. म्हणजे थोडी पण ताईने तो मेसेज वाचला
वाचलं. आणि मी मला जस्ट ना आदिती अशी ॲडव्होकेट म्हणून मी जस्ट अशी बोलता बोलता ते आलं म्हणून तिला कॉल केला. पण तिला खरंच ब्लेसिंग ती अशी बोलली माझ्याशी जसं काही ती खूप वर्षाची जुनी माझी मैत्रीण आहे आणि मला खूप छान समजावून त्यांना दिलं. मला इतकं बरं वाटलं. आईला मेसेज करा तुम्ही, काही नाही जस्ट मेसेज करायला. तो जो प्रसंग होता त्या रात्री शांत झाला आणि अजूनपर्यंत शांत झाला. थँक्यू. ब्लेसिंग्स आहेत ग. करत राहिलंच तर ब्लेसिंग्स जे पोहोचतच राहतात. तुम्ही खंड पाडू नका. फक्त कामापुरतं वापरण्याची ही गोष्टच नाही. कोण येत आहे दुसरं? हां, एक पेपर घेऊन आले एकदम स्वामींनी दिलेले शब्द. अच्छा ओके बोल. श्री गणेश प्रसन्न, श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल. तुमच्या हृदयस्थानी असलेल्या गुरुतत्वाला माझा नमस्कार. मी श्वेता चंद्रशेखर हिंदळेकर इथे आपले मनोगत व्यक्त करीत आहे. आपल्या आत वर्षानुवर्ष साचलेली नकारात्मक ऊर्जा जी अस्वस्थ व्हायला लागते ती आपल्या शरीरामध्ये कुठे ना कुठे ब्लॉकेजेस म्हणून अडकते. त्याला रिझन असतात पास्टमध्ये झालेले हर्ट, वादविवाद, गैरसमज, ब्लेम, अपयश. त्यामुळे शरीर अस्वस्थ होतं. कामामध्ये प्रॉब्लेम जाणवतात. हे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात बिफोर रेकी असताना होते. पण आता रेकीची साधना, स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र, कॉट कटिंग मेडिटेशन यामध्ये इतकी ताकद असते की ही नेगेटिव्ह एनर्जी स्लोली मेल्ट व्हायला लागते. पण ती सहजपणे जात नाही. त्याला काहीसं आपलं रिझन असतं. आपलं पूर्वकर्म, आपलं प्रारब्ध, आपलं कुळाचार न पाळणं, आपण देवाला कुठलं दिलेलं प्रॉमिस न पाळणं किंवा कळत नकळतपणे ते विसरून जाणं. अशा वेळेत रेकी साधना आणि स्वामी उपासना हार न मानता चालू ठेवा. जेव्हा आपण हे रेकी साधना आणि स्वामी उपासना सोडत नाही, ती विश्वासाने कंटिन्यू ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये खरा प्रकाश येतो. पूर्वकर्मांचा निचरा होतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम्स आले तरी सोडू नका. हे बोलण्याचं रिझन यामागे माझा एक्सपिरियन्स आहे, तो मी आता शेअर करते. आपलं मुंबई मीटअप होतं दादरला एप्रिलमध्ये, पहिलं मीटअप. त्या दरम्यान आमच्या घरी काय फायनान्शियल प्रॉब्लेम चालू होते. माझ्या घरी माझी आई क्वालिटी इन्चार्ज आहे, म्हणजे ती QCमध्ये केमिकलमध्ये, आणि माझे वडील मॅथ्स प्रोफेसर आहे. त्यामुळे कसं असतं की आणि माझा जॉब होता. मी 1.5 year मी काम करत होती. पण मग हेल्थ इश्यूजमुळे गेल्या वर्षी मी जॉब सोडला. ते माहिती आहे. आणि असं झालं होतं की माझ्या मम्मीचा पण जॉबमध्ये सुटला, कारण त्यांनी सांगितलं की ऑफिसमध्ये रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्यामुळे आता आम्ही पुढे भरती करू शकत नाही. त्यामुळे असं झालं की आम्ही दोघीच घरी होतो आणि पप्पांवरती पूर्ण होतं. ते प्रेशर इतकं होतं की पप्पांचं कसं प्रोफेसर असल्यामुळे ते क्लासेस घ्यायचे, तर त्यांचं टेम्पररी इन्कम होतं. त्यामुळे मला स्किन इन्फेक्शन झालं होते. माझ्या तब्येतीत सुधारण्यासाठी मी योगा सगळं चालू केलं. आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की माझी डेंटल ट्रीटमेंट चालू होती. तर हे सगळं सॉल्व करण्यासाठी कोणीतरी माझ्या आईला असं सांगितलं, तिच्या मैत्रिणीने सांगितलं की तू वैभवलक्ष्मीचं व्रत कर, 11 शुक्रवार तू नित्यनेमाने कर. तर माझ्या आईने ते चालू केलं की सगळ्यांचं आपलं सॉर्ट आउट होऊ दे. हां, तू बोलली होती. हां, तर त्याचं असं झालं की ते शुक्रवार करता करता माझ्या आईला वसई ईस्टला जॉब लागला. म्हणजे तिथे लागला आणि माझ्या वडिलांना क्लासेस मिळायला चालू झाले. छान. आणि त्या दरम्यान माझा दाताचा जो इश्यूज होते त्यामुळे माझ्या तब्येतीत सुधारणा नव्हती. म्हणजे असं होतं आता 11 शुक्रवार जवळ आले, तर तिचं मनात असं झालं की मी 11 शुक्रवारचं एवढं उद्यापन देवीचं केलं, पण माझ्या मुलीचं सॉर्ट आउट कसं नाही झालं. तर ते 11 शुक्रवारचं उद्यापनाच्या अगोदर ती मग मला बोलली की मी उद्यापन नाही करत, मी 21 शुक्रवार करते आणि तू माझ्यासोबत 11 शुक्रवार कर. काय माहिती काहीतरी सॉल्युशन असेल. आणि होता आता पहिला शुक्रवार आला. तर पहिल्या शुक्रवारी मी ध्यानधारणेत बसताना ना मला देवीच्या मंदिरात मला कोणी स्त्री ओटी भरताना दिसली. मला इच्छा होती ओटी भरायची, पण मला तब्येतीमुळे शक्य नाही झालं आणि मी उठू शकली नाही. त्याच्यामुळे मला असं होतं की मी देवीची ओटी कशी भरू.
तर मला ते असं दिसलं की कुठलं तरी नारायणी देवीच्या मंदिरात कोणी स्त्री ओटी भरते आणि नेमकं ते ध्यानस्थ करत असताना नेमकं तुमच्या स्टेटसवरती यूट्यूब चॅनल होतं आई नारायणी मंदिरात तुम्ही ते तुम्ही जेव्हा सांगत होतात की मी ओटी स्वामी परिवारातर्फे भरली, तेव्हा मला असं जाणवलं की तेच दृश्य मला दिसत होतं आणि त्यामुळे मी तुमच्याशी परत एकदा कनेक्ट झाली बऱ्याच दिवसाने. आणि नंतर मग तुम्ही स्टेटस टाकलं होतं की आपलं मुंबईचं फर्स्ट मीटअप आहे दादरला, तर तुम्ही ज्यांनी इंटरेस्ट असेल त्यांनी हे करा. तर आम्ही जेव्हा दादरचं फर्स्ट मीटअप झालं तेव्हा त्या दरम्यान असं झालं की तुम्ही तेव्हा ते मेन्शन केलं की तुम्ही रेकी करायला विसरला. तेव्हा मला लक्षात आलं मी आजारी जास्त असल्यामुळे मी ते करू शकले नाही आणि तुम्ही जेव्हा ते चॅलेंज दिलं 21 दिवसाचं तुम्ही सगळ्यांनी मिळून करा, तर त्या चॅलेंजमध्ये मी ते नेहमी करत होते. तर त्यामध्ये माझी दाताची म्हणजे सगळं उत्तम झालं. मला आता कसली दुखणी होत नाही, व्यवस्थित मी रुटीन फॉलो करायला लागली. आणि असं म्हणता माझं मेडिटेशन चालू होतं. तर मी तुम्हाला सारखं म्हणायचं की मला चक्रांवरती माझे 9, 12, कधी 15 मिनटं माझे हात थांबत आहेत. आणि ते मेडिटेशन करत असताना मला सारखं कुलदेवतेचं दर्शन होऊ लागलं की माझ्या गावाच्या कारण खरं तर आम्ही 2-3 वर्षापासून गेलो नव्हतो. तर मला असं जाणवू लागलं की बहुतेक आम्हाला बोलवत आहेत की काय असं मला हे होतं. तर आमच्या इकडे सत्यदेवता भद्रकाली म्हणून मंदिर आहे, तर तिथे मी रोज संक्रांतची सेवा देते. तर असं सेवा देत असताना ना मी फक्त जर देवीला सेवा देत होते तर ते भटजी मला बोलले की तुम्ही कुलदेवतेला जाऊन आलात का. जे कोणी इथे कुलदेवतेला जात नसेल तो कुळधर्म कुळाचार पहिला करायचा, पहिलं अगदी गाडी पकडायची आणि कुलदेवतेला जायचं. तर माझी मम्मी पण होती सोबत. तर मम्मी बोले 2-3 वर्षापासून गेलो नाही. तर ते बोले इथेच पाणी नडतंय बघा, देवी सांगते जाऊन या म्हणून. तर आता असं होतं की माझ्या आईला जॉब लागला होता, पप्पांना क्लासेस मिळाले, तर ती बोले आपल्याला एक्स्ट्रा पैसे तर लागणार, तर माझ्या सर्व्हिसचे पैसे आल्यावरती आपण सगळ्यांनी म्हणून जाव्या. तर असं होतं की सर्व्हिसचे पैसे यायला तिचे जे ऑर्गनायझेशनचे जे बॉस होते ते डेट स्किप करायचे, आता देतो नंतर देतो. तर मी तुम्हाला नंबर्स विचारले होते, ते तुम्हाला मी शेअर केलं होतं. आणि तिचं लेट होणं म्हणून मी माझ्या PFच्यासाठी पण हे केलं होतं. तर तुम्ही मला आणि तिला नंबर मी तिला पण नंबर्स हे लिहायला सांगितले आणि मी बोलली ठीक आहे, मला विश्वास आहे होणार म्हणून, इम्पॉसिबल वाटलं तरी सगळं होणार. आणि मम्मी पाठीच लागली की नाही मला पैसे हवे, मला गावी जायचंच आहे. आणि नेमकं सर्व्हिसचे पैसे पण आले आणि आम्ही गावी पण जाऊन आलो, सुखरूप कुलदेवतेचं सगळं दर्शन करून आलो. आणि ते झाल्यानंतर असं झालं की आता माझा राहिला प्रश्न माझा होता. तर मी सगळीकडे इंटरव्ह्यूज द्यायला जात होती, मी नेहमी नंबर सगळं करायची, मी माझं सगळं प्रयत्न करायची. मी म्हटलं असं का होतं, आता काय प्रॉब्लेम होतं आहे, काहीतरी अडतं आहे का, सगळं शॉर्टलिस्ट. मी नेहमी स्वामींकडे असं करायची काय मार्ग ते मला एकदाचं काय ते दाखवा. तर मला मेडिटेशन करताना मला असं पण दिसायचं की माझी आई गणपतीच्या देवळात काहीतरी बोलते आहे आणि मला सत्यनारायणाची मला हे दिसते फोटो दिसतोय. तर मला असं होतं की काय नक्की काहीतरी आहे बाबा, मला का कळत नाही, हा मेसेज मला समजत नाही आहे. पण माझे प्रयत्न माझे जॉबच्या बाबतीत चालू होते. तर माझे पप्पांना माहिती होतं की मी इतकं कष्ट करते, असं का होते, सारखं असं या गोष्टी का मध्ये अडतात आहे. तर आमचे जे भटजी आहेत तर त्यांना पप्पांनी फोन केला, ते बोलले की काय नाही तू इकडे ये, आपण बघूया काय ते. तर आम्ही देवीकडे असं हे ठेवलं की पटपट सांगा बाकीचे पण नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर ते बोलते की तुझ्या आईने हे पैसे मिळाल्यावर सत्यनारायणची पूजा घालेन असं सांगितलं होतं का, तो आता आईला. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही नवस वगैरे बोलून विसरत असाल तर ते काही करायला जाऊ नका. कारण महत्त्वाचं म्हणजे नवस म्हणजे तुम्हाला काहीही बोनस काइंड ऑफ नाही आहे, ते तुम्हाला पुढच्या जन्मी जे मिळणार आहे ते फक्त देव तुम्हाला आत्ता आणून देतोय, तेवढी सोय करत असतो. त्यामुळे असं काही समजू नका की तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी मिळालेलं आहे नवस मागून. त्यामुळे पुढच्या जन्मीतलं तुम्ही आत्ता घेतलं मग पुन्हा तेव्हा मग हे करू नका. त्यामुळे नवसचा कन्सेप्ट समजून घ्या. त्यामुळे नवस उगाचच मागत बसायचं नाही. उत्सुक कोणाकोणाला सवय असते सारखे नवस मागत बसतात, पण देवाला तेवढं उगाचच कामाला लावू नका स्वतःसाठी काही गोष्टींना. पण अगदी खूप जणांना सवय असते, हे झालं ते करीन, ते झालं ते झालं, अर्धे जण विसरतात आणि विसरल्यामुळे अजून तुम्ही तुमचं कर्म वाढवत ठेवतात नको ती.
त्यामुळे ह्या गोष्टी बी केअरफुल, कारण त्यापेक्षा मागू नका. जे काही आहे सेवा आमच्याकडनं करत राहून दे, आमच्याकडनं होत राहून दे, एवढं फक्त सांगितलं तरी चालेल. तर असं झालं की त्यांनी मला इतकंच विचारलं, आईने काय सांगितलं होतं का देवळात की तू प्रॉमिस जे केलंय, जे मला हे पैसे मिळणार सांग सगळे. अच्छा. तर आम्ही मम्मीला फोन लावला, तर तेच मम्मीशी बोलले की मला असं स्वामी सांगतात तुम्ही काहीतरी बोललात. तर ती बोलली हो, म्हणून माझे पैसे आल्यावर मी गणपतीच्या देवळात सत्यनारायणची पूजा घालेन. तर बघा, शेवटी गणपतीच्या देवळात बोला तर ते गणपती आणि सत्यनारायण दोन्ही आणलेत आता. तर असं झालं की माझा मागताना उगाच मागू नका, म्हणजे काय मागताय त्याच्यावरती लिहून ठेवा विसरणार असाल तर. एकेकी तर विचित्रच सांगितलं की काय नागोबाच्या डोळ्यात काजळ घालीन. आता जेव्हा झालं तेव्हा का नागोबाच्या डोळ्यात काजळ घालायची भिशात आहे का तिची, असं आहे ते. त्यामुळे जरा सांभाळून बोलायचं, काय नवस मागताय ना तो जरा सांभाळून. मग मम्मीने सांगितलं सत्यनारायणचा बाकी आहे. तर मग आम्ही डेट काढली, त्या मंदिरात सत्यनारायणची पूजा केली आणि तो दिवस होता गुरुवार आणि त्याचा पुढचा दिवस शुक्रवार, तो माझा उद्यापनाचा दिवस होता. सगळं छान झालं. मला मेसेज केला ना तेव्हा. हो. आणि मला कोणतरी आता मार्गदर्शनाखाली कोणतरी कोच पण मिळालंय, पुढे माझ्या जॉबसाठी मार्गदर्शन पण मिळालंय. तर मला शेअरिंगमध्ये हेच म्हणायचं होतं की जेव्हा आपण काय आपलं कुळाचं तर नेहमी पाळावं, पण जेव्हा आपण देवाला काय प्रॉमिस देतो तर ते कधी विसरू नये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मला मेडिटेशनमुळे कुठे कुठे तो मार्ग दिसत गेला. मेडिटेशन तुम्हाला स्वतःशी कनेक्ट करून देतो. हेच मला शेअर करायचं होतं. थँक्यू सो मच. कोण आहे तुम्ही? लावते म्हणजे हातात नको पकडायला. नमस्कार. हो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद. त्यानंतर माझे रेकी गुरु प्राजक्ता ताई यांना कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद. माझं नाव सौ निशिगंधा किशोर साळवे. मी नाशिकहून आलेली आहे आणि माझा म्हणजे ॲज अ प्रिन्सिपल म्हणजे मी स्वतःची स्कूल आहे, प्री स्कूल आहे नाशिकमध्ये. झालं असं आता सांगायला खूप काही आहे, पण वेळेच्या अभावी मी समराईज करून सांगेन. हो हो, नक्की प्रयत्न करेल. आणि हे मी जपून ठेवलं की कधीतरी मला तुमच्यासमोर हे शेअर करायचं आहे. ताईंची माझी भेट ही 3 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे भेट म्हणजे ही असं म्हणतात ना, ताईंनीच सांगितलं होतं की जोपर्यंत तुमची वेळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला रेकी हा शब्द कुठे दिसणार नाही. तर माझ्यासाठी म्हणजे आहे की संकट हे निमित्त ठरतात महाराजांच्या सानिध्यात येण्यासाठी, असं माझं मत आहे. तर त्यापूर्वी मला सांगायचं की म्हणजे माझ्या माहेरी आम्ही सगळे दत्त उपासक श्री दत्त महाराजांचे आम्ही करायचो, म्हणजे करतो आहोत. आणि सासरी स्वामी सेवक सगळे. अच्छा. तर मी डायरेक्ट स्वामींच्या सेवेत कधी आले नव्हते. म्हणजे दत्त महाराजांचे जप वगैरे करणं ठीक ते करत होते. सासरी पण स्वामींचं सेवा माझे मिस्टर माझे सासूबाई सगळे करायचे, पण मी डायरेक्ट असं त्यांची सेवा कधी केलेली नाही आहे. मी फक्त म्हणायचे हां बाबा दत्त अवतार आहेत म्हणून मी नमस्कार करून वगैरे हे करत. असे बरेच आता 20 वर्ष झालेत लग्नाला. आणि झालं असं की म्हणजे मला स्वामींकडे येण्याचा हा एक कारण असू शकतं आणि या निमित्त आहेत. झालं असं की तो संकट म्हणजे काय म्हणता येणार नाही, पण एक इन्सिडेंट झालेला होता 3 वर्षापूर्वी. त्या इन्सिडेंटमुळे मी इतकी डिप्रेशन म्हणूया किंवा एक म्हणजे घरातलंच होतं ते, बहिणीचंच ती आलेली आहे, पण आता मी पूर्ण स्पष्टपणे सांगणार नाही आहे की मला ती अँझायटी झाली होती. सिस्टर आहे. हो, मी ताईंना स्पष्टपणे सगळं सांगितलं होतं की मला काय झालं तुम्ही सांगा आणि मला त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन द्या. मला कळत नव्हतं की काय झालं आहे. मला एन्झायटीमुळे माझी भीती वाटायला लागली, त्याच्यामुळे मला चक्कर येत होते, अक्षरशः चक्कर येत होत्या, पण मला एक्झॅक्टली कळत नव्हतं कशामुळे होत आहे. ती भीती मनात बसली होती. झालं असं की आम्ही रात्रीतून प्रवास केला. रात्रीच्या प्रवासातून मला ते रात्रभर जागूनच काढले ते बसमध्ये. येताना पण जागूनच काढले. इथं आले, उतरल्यानंतर मी डायरेक्टली पडले चक्कर, म्हणजे माझ्या काही समजलं नाही. मग आम्ही दवाखाने केले अक्षरशः.
कुठेच काही प्रॉपर सोल्युशन भेटलं नाही. सगळे म्हणते ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, सगळे टेस्ट नॉर्मल, सगळे रिपोर्ट नॉर्मल. मग चक्कर येतात कुठून आहे? आणि मी पडूनच असायचे, म्हणजे बसायला मला बसूनसुद्धा मला चक्कर यायचे, मी झोपूनच असायचे. मी त्यातच मी आपले मोबाईलवरती आपल्या इंस्टामध्ये कलर्स मराठीवर स्वामींची सिरियल लागते, ते स्वामी मला त्यात दिसले. ते म्हणे की मी माझ्या भक्तांना एकटं सोडत नाही, मी त्यांना हृदयाची घट्ट धरून ठेवतो. म्हटलं स्वामी मला बरं करा, मला काय झालं आहे माहीत नाही, मला कुठून तरी कळवा ते मला काय झालं आहे, मला बरं करा. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ताईंचा पहिला रील दिसला मला इंस्टावरती. त्यांनी स्वामींच्याच बद्दल सांगितलं आणि स्वामी रेकीबद्दल सांगितलं. हे मला कुठेतरी कनेक्ट झालं आणि मला त्याच्यावर विचार करायला मी लागले की स्वामी रेकी. आता रेकी हा शब्द माझ्यासाठी खूप पहिल्यांदाच मी ऐकलेला. म्हटलं रेकी म्हणजे काय? मी ताईंना डायरेक्टली मेसेज केला, मला म्हणजे रेकीबद्दल जाणून घ्यायचं की ह्याच्याने बरी होईल का, मी काय आहे ते. तर त्या म्हणाल्या की ह्याच्याने तुमचे ब्लॉकेजेस क्लिअर होतील, जे काही आहे. म्हटलं ह्यांनी विचारलं तुम्ही काय झालं आहे तुम्हाला? मी सांगितलं मला चक्कर येत आहे, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, पण मला समजतच नाही आहे की कशामुळे चक्कर येत आहे. त्यांनी सांगितलं हे विचारांची अडी बदलली ना म्हणून चक्कर येतात. तुम्हाला कदाचित आठवत असेल का नाही, पण तुम्ही मेसेजमध्ये मला सांगितलं होतं हे. मी म्हटलं की विचारांच्या अडीमुळे चक्कर येत असते, म्हणजे मला ते इमॅजिनच झालं नाही की फिजिकल प्रॉब्लेम नसून हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता. तर मी म्हटलं मग आता बरं कसं व्हायचं, काय करायचं? सगळे डॉक्टर्स म्हणतात तुमचे सगळे रिपोर्ट तर नॉर्मल आहे, तुम्ही कशासाठी आलेले आहेत? अक्षरशः मी ENT, डोळे तपासणं, एक्सरे, न्यूरो, सायकेट्रिस्ट सगळीकडे जाऊन आले, बट नो बडी लाईक त्यांनी कोणीच काही सांगितलं नाही की तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे. मग इथे मला वाटलं की तुम्हाला कनेक्ट व्हावं आणि मग तुम्ही फक्त म्हटल्या मला की तुम्ही रेकी शिकून घ्या. मी म्हटलं हो चालेल, पण मला बसताच येत नाही तर मी कसं काय शिकू. 2-3 दिवस गेले. माझे मिस्टर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तिथं त्यांना म्हणजे ही त्याच्यापूर्वीची गोष्ट सांगते की मी स्वामींना असं सांगितलं होतं की स्वामी मला बरं करा, मी लगेच स्वामी चरित्र वाचायला सुरू करते. आणि पडल्या मी मोबाईलवर PDF काढला स्वामीचं चरित्र सारामृतचा, वाचायला सुरुवात केली. त्यानंतर मग तुम्ही सांगितलं मला की तुम्ही रेकी शिकून घ्या, म्हणजे स्वामींचंच आता ते सांगणं असावं. तर हे रेकी शिकून घ्या म्हणजे आता काय, म्हणजे स्वामींनी सांगितलं रेकी शिकून घ्या, मग ते कनेक्ट करू आपण असं समजून गेलं मला. 2-3 दिवस झाले, माझ्याजवळ कोणीच नव्हतं त्यावेळेला. मिस्टर पण बाहेरगावी गेले होते, घरात कोणीच, मी आणि माझी मुलं होते फक्त. त्यानंतर त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या मित्राने सांगितलं की काय झालं आहे तुमच्या मिसेसला. तर ते म्हणे की चक्कर येत आहेत आणि काय झालं काही समजत नाही. त्यांनी सांगितलं की B12 चेक करा, B12ची डिफिशियन्सी असेल असं. तर मला यांनी फोन करून सांगितलं की तू ब्लड चेक कर आणि त्यात तुला B12चं बघ म्हणून काय असेल ते. अक्षरशः त्याच्यामध्ये डिफिशियन्सीपेक्षाही डाऊन माझा रेंज होता आणि इनसफिशियन्स म्हणू शकतो आपण. हे कोणत्याच डॉक्टरने सांगितलं नाही, म्हणजे तुमच्याशी कनेक्ट व्हायच्या आधी कोणत्याच डॉक्टरने सांगितलं नाही. जेव्हा मला समजलं की रेकी करायची, फक्त एवढं समजलं आणि स्वामीचरित्र पहिला अध्याय वाचून झाला होता, त्याच्यानंतर मग मला यांचा फोन आला की तू B12 चेक कर म्हणून. मग असं झालं की हे कुठून तरी कळतंय, म्हणजे असं म्हणतो की परीक्षा घेतात किंवा फिरवला ह्या डॉक्टर तो डॉक्टर, पण मला कुठेच माझं उत्तर मिळालं नाही. त्याच्यानंतर मग मी रेकी करायला तुमच्याकडनं मी अट्युनमेंट घेतलेलं. हळूहळू ते बसून मी शिकायला लागले आणि फर्स्ट अट्युनमेंटच्या नंतर अक्षरशः म्हणजे ट्रीटमेंट का असते ना, B12ची ट्रीटमेंट सुरू झाली आणि तिथून मग एकदम नॉर्मलाइज झाले आणि जे काही भीती होती पोटामध्ये, म्हणतो पोटातून भीती येते ना, ते सगळं निघून गेलं. आणि तुम्हाला सांगते म्हणजे आता हे प्लॅटफॉर्म आहेच सांगायचा, तर ॲज अ एज्युकेटर म्हणून फक्त हेल्थचाच इश्यू सॉल्व नाही झाला तर मला पुढे नॉमिनेशन्स पण मिळायला लागले फॉर बेस्ट प्रिन्सिपल, बेस्ट एज्युकेशन, बेस्ट एज्युकेटर वगैरे. तर इथे नॉमिनेशनसुद्धा यायला लागले मला. तर दॅट काइंड ऑफ म्हणजे एक वेगळ्याच पातळीवर मी जाऊन मला स्वतःलाच वाटायला लागलं की अरे समथिंग डिफरंट असं होतं आहे. ब्लॉकेज काढते. एक्झॅक्टली, ऑल ओव्हर ब्लॉकेज असतं. एक्झॅक्टली, हेल्थ इश्यूज असं नाही, मानसिक असो शारीरिक असो सर्व असतं. पण ऑरावरती ब्लॉकेज, जसं यांचं आधी यांचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, मी पॉडकास्टला पण तेच सांगितलं, रिपोर्ट्स नॉर्मल येतात तर ते तुमच्या ऑरामध्ये आहेत ॲक्च्युली गोष्टी. त्यावरती काम केलं तर तुम्हाला काहीतरी गोष्टी सुरू होतात. म्हणून डेली करायचं आहे.
रेग्युलर प्रॅक्टिस त्यासाठी, कारण ऑरा एव्हरी डे करत होता. आता आजचा मी तुम्हाला डॅम शुअर सांगू शकते की आज कोणी लाख विचित्र माणूस भेटला ना तरी तुमच्या ऑराला कोणी टच करू शकणार नाही. हे तुम्ही 8-10 दिवसही कंटिन्यू करा, पण त्याच्यानंतर काय पुन्हा तुम्हाला तुमचा ऑरा डेव्हलप करायलाच पाहिजे. सो यू हॅव टू डू रेकी, यू हॅव नो ऑप्शन्स. एक्झॅक्टली. आणि आता पण माझ्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असे येतात की जे कल्पना सुद्धा करू शकत नाही चांगल्या चांगल्या गोष्टींच्या. म्हणजे ओव्हरऑल हां करेक्ट, म्हणजे हे समजून गेलं तेव्हा. आणि आता मी लगेच म्हणजे फर्स्ट लेवल केल्यानंतर एवढे चांगले रिझल्ट्स मला भेटलेत. आणि मी हे सगळं शेअरिंग करते की तुम्ही सुद्धा करा रेकी, म्हणजे फर्स्ट लेवल करून बघा. माझा अनुभव जो आहे मी तो सांगितलाय, मी घरच्यांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की तुम्ही करून बघा. त्यांनी पण केलेलं आहे. हो ते काय आहेत ना, त्यांना पण भरपूर म्हणजे त्याचा रिझल्ट आलेला. माझं मी कंटिन्यू रोज करते. हो म्हणजे जास्त ते ऍक्च्युअलमध्ये खूप व्हायब्रेशन्स वेगळे. घर नाहीच. आणि महत्वाचं म्हणजे आता घर नाही म्हणूनच सांगते की काही पाठी लावायची गरज नाही घर स्वामींचं आहे वगैरे म्हणून, ते स्वामींचंच असतं. बरोबर. तुम्ही पाट्या लावून काय सिद्ध करायला त्यांना काही बघायला वेळ नाही, त्यामुळे उगाच खर्च करू नका ते पाट्या वगैरे घेऊन. आणि गाड्यांवरती सुद्धा मागे स्वामींचे स्टिकर्स वगैरे लावणं बंद करा, कारण तुम्ही घरात AC मध्ये बसता त्यांना उन्हात आणत ठेवता. त्यांच्यावरती कोण शिट्ट पाऊस पडतो धो त्याचं नकळत तुम्हाला पुन्हा चिकटतं काहीतरी. त्यामुळे काही असले प्रकार करू नको. तू नवीन गाडी घेतेस, अजिबात असले प्रकार करू नकोस, कळलं का? पण काही लावू नका, असं काही गरज नाही आहे. ते काही चिकटवलेत म्हणून पाठीशी येणार आहेत का? नाही आहे तसं काही. त्यामुळे उगाच असल्या गोष्टी करायला जाऊ नका. हे मार्केट आहे, लोक बसलेत विकायला, सॉरी ज्यांचा बिझनेस असेल. पण काय आहे की आपल्यामुळे स्वामींना आपण त्रास नाही देऊ शकत. तुम्ही खूप मागत असता ना त्यांच्याकडनं, पण निदान मग त्रास देण्याच्या गोष्टी करायच्या नाही. कारण उन्हात आणत ना, गाडी कुठेही पार्क असते, तिथे ती ऊन किती लागतंय, तुम्ही राहू शकता का त्या उन्हामध्ये? मग का स्वामींचं चित्र तरी तिथे ठेवावं? चित्रामध्ये सुद्धा तिथे वास येतो ना त्यांचा. त्यामुळे असले प्रकार अजिबात करायचे. जे आहे ते मनात ना तिकडे पोहोचतं. काही ते म्हणत नाहीत कर्मकांड करायलाच बसा तेवढा वेळ वगैरे, असंही काही. पण जे थोडा वेळ जे काही कराल ते मनापासून करा, ते तिथे पोहोचतं. तुमचा भाव महत्वाचा आहे, कळलं? बरोबर. म्हणजे सांगायचं तर खूप आहे, पण आता मी एक फक्त सांगते की म्हणजे त्यांच्यात काहीतरी वाईब्स आहेत की ते आपल्याशी कनेक्ट, आपण त्यांच्याशी कनेक्ट झालो रादर दॅन. आणि हे स्वामींचीच कृपा आहे असं म्हणायला लागेल. कारण हे ना कुठेतरी पूर्वजन्मी किंवा काही पुण्य असतील किंवा काही की कुठल्या ना कुठल्या कारणाने हे कनेक्शन होत असतं. आणि हे ज्याला समजलं त्याला समजलंय असं आहे. त्याच्यामुळे मी जे अनुभवते ना हे खरंच ब्लेसिंग्स आहे. आणि मी सगळ्यांना सांगते की ही गोष्ट एकदा करून बघा, म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली त्या फील्डमध्ये याल. आणि त्यांच्या सांगण्यावर मी स्वामींना असं म्हणजे आपण प्रार्थना करतो ना की स्वामी मला याचं उत्तर द्या, कुठून ना कुठून तरी उत्तर द्या. तर नेक्स्ट डे त्यांच्या स्टेटसमधनं किंवा त्यांच्या मेसेजेसमधनं ते उत्तर हमखास मिळतंच. आणि हे खूप खूप मोठी म्हणजे अनुभूती आहे. आणि हे सगळी कृपाच आहे. आणि आपण सगळे तर स्वामी परिवार आहोत, त्याच्यामुळे सगळ्यांवरच कृपा आहे म्हणून इथे आहोत आपण. आणि म्हणून दाखवते की विशालने आपलं कोर्सचं पुस्तक असं छापलंय. अरे त्याला पब्लिश करायचं आहे. सगळ्यांचे ब्लेसिंग राहून देत की आता ह्याच्यात फक्त 100 पोस्ट आहेत. ऍक्च्युली आवृत्त्या निघतील कारण जवळजवळ 1000-2000 वरच्या पोस्ट आहेत. त्यामुळे आता हे फक्त 100 पोस्ट पहिल्या ज्या आहेत त्या विशाल घे ना एक मिनिट. विशालनी आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा हे आणलं विशालने घेऊन आला, मी नको सांगत होते आधी की आपण पब्लिश करूया थांब, पण नाही त्याला हे करायचंच होतं. तुम्हाला सगळ्यांच्या हातात देते साळा ते असं, पण आम्ही फक्त 3च अशा छापून घेतल्या होत्या. पब्लिश आपण करणारच आहोत. पण जेव्हा हे झालं आणि आम्ही मठात गेलो होतो. मठात गेलो आणि त्या दिवशी मठामध्ये एक माणूस नाही, जसं काय मठ फक्त आमच्यासाठीच. विशाल होता माझ्यासोबत. आणि पादुका आहेत ना, पादुकांच्या खाली त्यांनी असं अगदी हिरे जडीत काहीतरी असा बॉक्स ठेवलाय आणि त्याच्यावरती पादुका होत्या. ब्राह्मण इथे भटजी बदललेत आता मठातले पण. आणि आम्ही फक्त बरातीमध्ये हे पुस्तक अगदी खाली त्याच्यावरती हार पेढे वगैरे सगळं असं ठेवलं. काही त्यांना सांगितलं नव्हतं, काही म्हणजे भटजींना काही सांगायला गेलो नाही की हे पुस्तक हे करा. पण त्या भटजींनी तो जो नवीन आहे जो ओळखत पण नाही आहे मला आता, तो पूर्वीचं तरी ओळखत होते, त्यांनी आतून खालून त्याच्यातलं पुस्तकच बरोबर बाहेर काढलं आणि सरळ महाराजांच्या पादुकांवरती नेऊन ठेवलं. आणि ह्याच्यावरती लिहिलंच आहे की प्राजक्ताची वाहिली चरणावरी. अरे वा. आणि ते महाराजांनी एक्सेप्ट केलं आणि म्हणून ते पुस्तक पादुकांवरतीच राहिलं.
आणि मग ब्लेसिंग्स म्हणून आम्ही ते ऑफकोर्स रिटर्न घेतलं, कारण पब्लिश केल्यावरती मठात ठेवणारच. पण हे असं विशालनी एक थोडीशी धाडसी वृत्ती केली ज्याच्यासाठी तो काय ते प्रस्तावनेसाठी माझ्या खूप मागे लागला होता. पहिलं पेज शेवटचं पेज जे त्याला भरपूर दिवस मी माझ्याकडनं मिळत नव्हतं, पण तुम्ही हाताळा नक्कीच, कारण त्याच्यात प्रस्तावना पण फार महत्त्वाची आहे. श्री स्वामी थँक्यू. एक शेवटचं सांगायचं आहे आता. प्राजक्तांत फुलं म्हणून आता विषय काढला. मी मागे म्हटली होती की निशिगंधाची फुलं आणि प्राजक्ताची फुलं नेहमी स्वामींच्या चरणी वाहिली जातात. तर म्हटलं आम्ही खूप लकी आहोत की आमची नावं फुलांची नावं आहेत. धन्यवाद. ते वाहण्यातच मजा आहे. खूप धन्यवाद. थँक्यू रेकी. थँक्यू स्वामी. थँक्यू. त्यांना द्या. तुम्हाला बसून बोलायचं आहे नाही तर चेअर. हां एक मिनिट. इथेच लावतो मी हातात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि प्राजक्ताच्या चरणी पण कोटी कोटी प्रणाम आणि खूप सारं प्रेम. खूप ब्लेसिंग्स असतात त्यांच्या. नेहमी एक मोठा आधार असतो प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारातली असली. म्हणजे मी काय करते त्यापेक्षा त्यांच्याकडूनही मला आशीर्वाद येतात, ते काउंटेबल असतं. खूप गरजेचं असतं. आणि ते प्राजक्ताची माझी भेट म्हणजे डिसेंबर 23 तेव्हा मी इंस्टाग्रामवरनं तिला हे केलं होतं, फॉलो करत होती. मग तिचं मी ते ग्राउंडेड मेडिटेशन केलं, तेव्हा मला खूप छान अनुभव आले. म्हणून मग मी तिला विचारलं तेव्हा स्वामी शक्ती ध्यान त्यांनी आलं होतं यूट्यूबवर. तर मी म्हटलं ते काय आहे. तर म्हणे तुम्हाला असं प्रोसेस करावी लागेल. मी ते घेतलं आणि त्या पहिल्याच दिवशी मला इतका सुंदर अनुभव आला. आणि त्याच्यानंतर मी स्वामी शक्ती ध्यान जे मेडिटेशन्स जे आहेत आपल्या ह्याच्यावरती मेडिटेशन प्लेलिस्टवरती, ते सगळेच्या सगळे महाराजांनी करून घेतलेले आहेत. त्यामुळे प्रॉस्पॅरिटी मेडिटेशन आहे ते जेव्हा होत होतं तेव्हा अख्ख्या हिलिंग एरियामध्ये फक्त चंदनाचा वास होता. पूर्ण चंदनाच्या वासाने हिलिंग एरिया, काहीच तिथे अगरबत्ती नाही आहे, काही नाही आहे, फक्त चंदनाचा वास होता, सुवास होता म्हणजे. आणि स्वामी शक्ती ध्यान हे एक रँडमली मी माझ्या सेशनमध्ये एकदा घेतलेलं होतं, जे आपोआप जेव्हा सेशन्स होतात तेव्हा ते आपसूक होतं. म्हणजे जसं मी आता म्हणते की आजही आपण आता जे बोलतोय ते काही ठरवून होत नाही. हां, कृष्ण सुदामा गोष्ट वगैरे जे त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याबद्दलची गोष्ट, म्हणजे जे सांगतात ते आपल्याला बोलायचं आहे. पण काही आपण स्क्रिप्ट घेऊन बोलत नाही ना की मी आता हेच वाचणार आहे, हेच बोलणार आहे, असं नसतं. पण स्वामी शक्ती ध्यान हे जेव्हा त्यांनी शब्द करून घेतलं, तसेच्या तसे अनुभव लोकांना तसेच येतात. आणि जेव्हा ते लोक करतात, गुरुवारी मोस्टली सगळ्यांना सांगितलं जातं सकाळचं करा, त्या दिवशी मेडिटेशन नका करू, रेकीचं पाहिजे तर स्वामी शक्ती ध्यान करा. पण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्वामी शक्ती ध्यानमधून एनर्जी जी होते ना ती अख्खी आठवडाभर तुम्हाला मिळत राहते. आणि ते स्वामी शक्ती ध्यान नंतर मी रेकी केली. आणि स्वामी शक्ती ध्यानमध्ये प्राजक्तांनी म्हटलं आहे तुमचा परिवार हा तुम्हाला स्वामींनी दिलेला प्रसाद आहे. तो स्वामींचा प्रसाद कधी खराब असतो का? आणि त्यावेळेला मला क्लिक झालं, अरे आपल्याला प्रसाद आहे आणि आपण उगीच मुलांवर ओरडतो, नवऱ्यावर पण कधीतरी राग काढतो, असं नाही केलं पाहिजे. आणि मग तिथून एक वाव मोमेंट असतं ना, म्हणजे मला काहीतरी माझ्यातली कमी कळली, मी कुठे चुकीची आहे ते ध्यानामधनं मला खूप कळलं. म्हणून ते गुरुवारी मी नक्की करते. आणि रेकी मेडिटेशननी माझं शारीरिक, भौतिक आणि आध्यात्मिक प्रवास तर खूप सुंदर चालू आहे. आणि असं आहे ना, मी कधी होत नाही माझ्यावरती तेव्हा प्राजक्ताचा मेसेज येतो तुम्ही हे चालू करा. आता पण 8 दिवसापूर्वी काही कारणामुळे माझं झालं नव्हतं, कारण माझी सून ह्याच्यात होती आणि मला घरचं बघून, सुनेला हॉस्पिटल बघून होत नव्हतं. तर त्याने म्हटलं रात्री फक्त तुम्ही अनाहत चक्रावर हात ठेवून द्या. म्हटलं हिला कसं कळतं की माझ्याकडून मेडिटेशन होत नाही आहे, आणि ते होतं नेहमी. आणि खूपच, आणि एक मस्त अनुभव म्हणजे गेल्या वेळेचं मीट झालं तेव्हा प्राजक्ताकडून मला किचन मिळाली होती. आणि आम्ही रेंटेड राहत होतो, बनवून आणलं होतं. थँक्यू व्हेरी मच. लव यू, ब्लेस यू, ब्लेस यू. कारण माझ्यासाठी पेनं दिली आहेत ना सगळ्यांना.
आणि दरवेळी काहीतरी सेवा घेतात आणि स्वामींच्या चरणी अर्पण ब्लेस यू करतात. ह्याच्याकरता, कारण मी मध्य प्रदेशमधून माझं लग्न झालं आहे. मी आहे ओरिजिनली दादरची, पण माझं लग्न मध्य प्रदेश इंदोरमध्ये झालं होतं. तर मी 2017मध्ये माझी वापसी बॅक टू पॅव्हेलियन मुंबईत मुलांची नोकरी इकडे होते म्हणून आली. आणि ठाणेकर आहे. आणि 2017पासून आम्ही रेंटेड घरात राहत होतो. आणि एप्रिल आता मीट झाली तेव्हा मला हे मिळाली आणि आम्ही रेंटेडच शोधत होतो. आणि त्या बिल्डिंगमध्ये मुलगा आणि सून गेले बघायला. ते म्हणाले आम्हाला तो फ्लॅट आवडला होता. ते म्हणाले रेंटेड आहे, आम्ही विकतो आहे. पण दोघांमधली एनर्जी काय होती माहिती आहे, ती इकडूनच आली आहे. तर तिने सुनेनी आणि दोघांनी ठरलं नाही चालेल घेऊया थोडं पेशन्स. आणि त्यांनी आम्हाला कन्सल्ट केलं, तुम्हाला थोडंसं हे करावं लागेल खर्च वगैरे. म्हटलं नाही ठीक आहे, आम्ही तुमच्या साथमध्ये. आणि 2020 एप्रिल आणि 2 मेला माझ्या त्या स्वामींच्या किचनमध्ये माझ्या नव्या घराची चावी अटकली होती. म्हणजे इतकं सुंदर म्हणजे माझी भौतिक प्रगती आहे. आणि शारीरिक प्रगती म्हणजे माझे पाय खूप दुखायचे. पण त्यांनी मला सांगितलं होतं रेकी करताना तुम्ही भूमीला म्हणजे खाली बसून करा, म्हणजे तुम्ही धरणीशी टच राहता आणि मूलाधार तुमचं ॲक्टिवेट होतं. आणि ते स्लीपर्स जर कोण घालत असेल तर त्यांचं रूट चक्र बाय डिफॉल्ट ब्लॉक होतात, कळलं ना. त्यामुळे स्लीपर्स घालू नका, कारण तुम्ही ग्राउंडिंग करणं दरवेळेला महत्त्वाचं असतं. काही गोष्ट झाल्या, आता आपण बोलतोय वगैरे सगळं जेवढं घेतोय त्यातलं काही थोडंसं ग्राउंडिंग होणं पण गरजेचं असतं. त्यामुळे स्लीपर काढून चालणं गरजेचं असतं. मातीशी भलेही आता हे सिरॅमिक असेल, सिमेंट असेल, काही असेल, पण टच होणं गरजेचं आहे, कारण त्या कनेक्शन्स खालपर्यंत जातात तुमच्या वाईस. आणि तेव्हापासून मी प्रयत्न केला आणि केला जरूर. आणि अजूनही मांडी घालून मेडिटेशनला बसते, पण मला कुठचं खाली बसून काम करायला सांगितलं तर नाही होत, पण मेडिटेशन होतं. आणि नाही, आणि त्याच्यामुळे इतके छान म्हणजे त्याचे पाय दुखायचे थांबले. आणि तिच्या कनेक्शनमध्ये आल्यापासून माझे सगळे ब्लॉकेजेस दूर झाले आहे. आणि असं खूप म्हणजे मला आनंद, मी माझी पूर्वीची रश्मी होती ना ती खूप हॅपी गो लकी होती. त्या खूप यंग आहेत आता एकदम हॅपी गो लकी ब्लेसिंग्स काय पाहिजे. आणि हॅपी गो लकी म्हणजे मला आता काय वाटतच नाही की काही नाही. आणि मेन म्हणजे एकदा मी माझ्या सुनेचा कॅरिंग होती आणि छोटी मुलगी, ते दोघे ह्याला होते वरळी सिद्धिविनायकला, आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. मी फक्त मनात सांगितलं की ताई प्राजक्ता सांभाळ, त्यांना झालं आहे पण काही नाही झाले. समोरची एकदम SUV गाडी खूप डॅमेज झाली, आतल्या एकाही धक्क्याला नाही लागला. आणि माझ्या प्रेग्नंट होती आणि हिने सांगितलं काही घाबरू नको, काही नाही होणार, हे फक्त तिच्या मांडीवर आहे. आणि ते मूल पण अगदी व्यवस्थित, ती मुलगी हे झाली काय डिलिव्हरी नॉर्मल. आणि हिने नंबर दिले होते, ते लिहिले होते. आणि म्हणजे मी आता माझ्या परिवाराला म्हणजे जेवण जरी करायचं असलं ना, कंटाळा आला ना, तरी माझ्या एका हा तुम्हाला प्रसाद आहे, स्वामींचा प्रसाद खरा, म्हणजे त्याला पाहिजे म्हणून दृष्टिकोन तुम्ही बदललात ना तर तुमची सृष्टी बदलते. आणि त्याच्यामुळे तिचे जे मेसेज असतात ना, त्याच्यामुळे माझा विचारामध्ये पण परिवर्तन झालं. की आता मला कळतं की माझ्या सुनेला नाही होत आहे तर नाही बोललं पाहिजे असं. ना तर आधीची मी असते ना तर बोलून बिंदास बाजूला पण झाले असते काय विचार. पण आता हिचे जे मेसेज येतात ना त्याच्यामुळे खूप विचार पण बदलले आहेत. त्यामुळे खूप खूप थँक्यू. फक्त एकच म्हणावं लागेल, एकच लास्टमध्ये बोलते, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे दुःख नाही, ताई शक्ती जीच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी, पुन्हा सावली ताई स्वामी, माझ्यासाठी स्वामी तीच आहे. उन्हामध्ये सावली ताई, दुःखामध्ये सुख हे ताई, कष्टामध्ये बळ हे ताई, वेदनेचा अंत स्वामी, ताई ज्याच्या पाठी. थँक्यू व्हेरी मच. लव यू प्राजक्ता. थँक्यू. ते हे का ते हो सॉरी व्हेरी सॉरी. पण तुम्हाला करायचं 1 मिनिट थांब, त्या आहेत आधी. सॉरी
श्री स्वामी समर्थ. मी इंस्टाग्राममुळं ताईंशी जोडले गेले. माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली होती आणि मग ताईंचा नंबर घेतला आणि ताईंना कॉल केले ते मी पहिल्यांदा. तर त्या म्हटल्या तुम्ही रेकी चालू करा आणि म्हणजे माझी जावेचं आणि माझंच झालं होतं पहिल्यांदा. आणि मग तिच्याशी मी 2-3 वेळा माफी मागितली पण तिनं मला माफ केली नव्हती. पण आता तिनं मला माफ केलं. आणि माझा हेल्थ इश्यू पण खूप मोठा आहे कारण 2012 साली मला पॅरालिसिस अटॅक आला होता आणि त्यापासून गोळ्या आहेतच माझ्या. आणि त्यानंतर मला 5-6 वर्षांनी परत चक्कर यायला लागली. आणि मला ताई म्हटल्या मगाशी तुम्ही गोळ्यांचा डबा तो मला घेऊन फिरावाच लागतो अजून. पण मी रेकी रोज रेग्युलर करते त्यामुळे हळूहळू गोळ्या पण कमी होतील. जेव्हा मी गावी जाईन ना तेव्हाच फक्त माझी रेकी चुकते ॲक्च्युली. आणि माझे चेकअप असतो प्रत्येक 6 महिन्याला माझा चेकअप असतो. त्यामध्ये लिव्हर किडनीपासून सगळं चेक करतात पण माझा रिपोर्ट नेहमी नॉर्मल येतो कारण रेकी मी रेग्युलर ठेवल्यामुळे. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. करा पण रोज रेकी करा. हां करते. आणि अजून खूप छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या घडल्यात माझ्या आयुष्यामध्ये. जेव्हा नारायण कवच प्राप्त त्याच्या आधी मी पूजा मेडिटेशन चालू केलं होतं 1 जानेवारीपासून आणि त्यामध्ये ताईंनी नारायण कवच कृपा प्राप्त चालू केलं आणि त्याच्यामुळे पण माझ्या आर्थिक परिस्थितीत खूप छान सुधारणा झाली आणि अजून पण होत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही केशरी दुधाची सेवा दर गुरुवारी ह्याची सकाळ फोटो असतो अगदी पहाटेला अर्ली मॉर्निंग. थँक्यू. दर गुरुवारी स्वामींना केशरी दूध खरंच अर्पण करा. खूप 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 त्यांचे ब्लेसिंग्स राहतात. आणि पुढे गेल्या ते तुम्ही जे म्हणालात माझ्यासाठी गाणं पण मी म्हणेन की प्रभू आपकी दुआ से सब काम हो रहा है मेरा तो बस नाम हो रहा है. त्यामुळे सगळं त्यांचंच आहे. नाव माझं ते देत आहेत पुढे पण फक्त स्वामींचं आहे. तिथे प्राजक्ता वाहिली चरणावरी हेच योग्य आहे बाकी काही नाही. त्यामुळे मी माध्यम आहे आणि उत्तम माध्यम आहे यामध्ये मला समाधान आहे की आज काही ना काही तुम्ही सगळे आनंदी आहात ना. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो महाराजांची म्हणजे ती जी त्यांची आवड आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती दिसते. आणि ॲक्च्युली मी 13-14 वर्ष सोलापूरमध्ये राहिली होती कारण माझ्या मिस्टरांची सारखं बदली होते. तेव्हा एवढं आम्ही फक्त अक्कलकोटला जाऊन यायचो पण एवढं हे करत नव्हतो. पण जेव्हा आम्ही ताईंशी जोडले गेले ना तेव्हापासून जास्त महत्त्व कळायला लागलं आणि मी जास्त त्यांच्या सेवेमध्ये कंटिन्यू प्रोसेसमध्ये. व्हेरी गुड. थँक्यू ताई. खूप छान. म्हणजे एवढं पॅरालिसिस होऊन आज लेडी शी इज लाईक अचिव्हिंग द थिंग्स. त्यामुळे ग्रेट. थँक्यू. आणि तुमच्यात अजून जास्त आता छान सुधारणा होईल आजच्या शेअरिंग नंतर. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. इंट्रोडक्शन दे. हां, माझं नाव समीक्षा चाळके येवले आहे आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सो टचवूड लाईफमध्ये कुठलाही मोठा प्रॉब्लेम असा नाही आहे पण कुठेतरी वाटायचं की स्वतःबरोबर एक कनेक्ट झालं पाहिजे. जे की मला असं वाटायचं काहीतरी मिसिंग आहे. कुठेतरी मी रेकी हा शब्द ऐकला माझ्या कानावर आला आणि स्वामी कृपेने मला तृप्तीची भेट घडवून आली माझ्या कथ्थक क्लासला. आणि बोलता कळलं की तृप्ती स्पिरिच्युअल वगैरे आहे आणि मग मला पण ते जाणून घ्यायची खूप इच्छा झाली. तृप्ती अध्यात्मात आता खूप छान पुढे गेली आहे. तर ती मला खूप हेल्प करते. लाईक तुम्ही मला सांगितलं की तृप्तीची हेल्प घे तो मी तिला एंजल म्हणते माझी. म्हणजे खरंच आहे की आम्ही चाळणी घेऊन जे बसलोय ना त्याच्यात चालण्याचं काम चालू आहे ॲक्च्युली. म्हणून सांगते साधना वाढवा. त्यामध्ये तृप्तीचं खरंच नाव आलेलं आहे. म्हणजे तुमची सगळ्यांची पण नावं अपेक्षित आहेत तशी. नैना आहे ऑलरेडी त्याच्यात बसलेलीच आहे. त्यामुळे तुला मी ते तृप्तीच्या आधीचपासूनची तू आहेस. पण म्हणजे हेच आहे की महाराज जर का तुमच्यावरती एवढं प्रेम करतायत ना तर काहीतरी कामंसुद्धा दिली जातील. त्यामुळे ती घेण्यासाठी असं मस्तपैकी बलवंत व्हा. हां, सो डिसेंबर 23मध्ये मी कॉन्टॅक्ट केलेला तुम्हाला पण तेव्हा पण थोडं विचार करून मग फेब्रुवारी 24मध्ये अट्युनमेंट झाली. अट्युनमेंट नंतरची मी आणि आधीची मी खूप फरक होता. म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेलेले पुण्याला तिच्या घरी
सो शी वॉज शॉक. म्हणजे मी थोडीशी नेगेटिव्ह होते आधी आणि रेकीचा 21 दिवसाचा प्रवास पूर्ण केलेला मी. इनफॅक्ट तिच्या घरी असताना पण मी मेडिटेशन करत होते. सो ती मला म्हणाली की तू एवढी कशी चेंज झाली आहे. नाही आहे, ती मला म्हणाली तू एवढी, तुझ्यात एवढा चेंज कसा झाला आहे. मग मी पण ॲक्च्युली तिला सांगितलं, तू बोल. हां, मी पण तिला सांगितलं की मी रेकी चालू केली आहे आणि म्हणजे मेडिटेशन इज द वे, इज द की बेसिकली. सो तर तिला आता जेव्हा लो फील होतं तेव्हा ती नेहमी मला कॉल करते आणि ती लिटरली मला सांगते मी आठवडाभर एकदम म्हणजे हॅपीनेसमध्ये असते. सो तिच्याकडून जे मला हे मिळालं आहे त्याच्यावरून मी पोचपावती समजते की कुठेतरी. आणि अजून सांगायचं, अष्टलक्ष्मीची रेकी अट्युनमेंट घेतलेली त्याच्यानंतर 10वा जेव्हा माझा मेडिटेशनचा होता, अचानक माझ्या बँक अकाउंटमध्ये अमाऊंट क्रेडिट झाली. इट वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड. म्हणजे मी विचार नव्हता केलेला आणि ह्यूज अमाऊंट होती. तर मला नंतर रिअलाइज झालं मी FD केलेली त्याची ती अमाऊंट आहे. आणि 20व्या दिवशी परत अमाऊंट क्रेडिट झाली. 222 नंबर, मी अमाऊंट घेत नाही आहे, बट दॅट इट वॉज अजून आता 444 करूया आपण. 222. सो तेव्हा कळलं की ब्लेसिंग्स पोचत आहेत. अजून थोडं मेडिटेशन पोहोचतच राहणार, फक्त तुम्ही तिथे उपस्थित राहा. असं. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. या. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. तुमच्या हृदयस्थानी असलेल्या गुरुतत्वाला मी मनापासून नमस्कार करते. ताईंची ओळख माझी इंस्टाग्रामवरूनच झाली आहे. ॲक्च्युली बहिणीने मला सजेस्ट केलं ताईंचं नाव की तू त्यांना, तिला माहिती मी बऱ्याच गोष्टी शिकत असते ना, मग ती मला म्हणाली तू ह्यांना फॉलो कर ना. तर मी असंच बघितलं, फॉलो केलं. तर तेव्हा ताईंचं स्वामी शक्ती ध्यान सुरुवातीला होतं, ते मी केलं. त्याच्यानंतर लगेच 15 दिवसात माझं फर्स्ट रेकी लेवल झालं. स्वामी शक्ती ध्यान आहे, पण सुवर्ण शक्ती ध्यान कोण कोण येते? आणि रेकी बंद झाल्याच्या नंतर त्याच वर्षी सुवर्ण शक्ती ध्यान आलं. ते तिन्ही ध्यान स्वामी कृपेने कनेक्ट झाले मला. आणि जसं ताई म्हणाल्या की ते जे ध्यान आहे ते तुम्हाला वर्षभर पुरणार आहे. आणि त्याच्यानंतर जी माझी प्रोग्रेस झाली आहे ती प्रचंड प्रमाणात आहे. रेकी बंद झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की सेकंड रेकी पण मी केली पाहिजे, कारण मी करते हे माझ्या घरच्यांना माहिती आहे, पण त्यांना प्रोसेस माहीत नाही मी काय करते. मग माझी आई मला नेहमी म्हणते तू काहीतरी करतेस ना, तू स्वामींना सांग, मग ते करतील. म्हणजे एखाद्याला बरं जरी नसेल ना तरी पण आई मला सांगते तू त्यांच्यासाठी सांगलं, स्वामी तुझं ऐकतात. तर हे होत गेलं. म्हणून मग ताई मला म्हणाला तू रेकी सेकंड कर. सेकंड रेकी केल्याच्या नंतर मला असं वाटलं की अजून काहीतरी शिकणं गरजेचं आहे, कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्याचं बेनिफिट इनडायरेक्टली होत आहे. तर त्याच्यानंतर मी झिबूची अट्युनमेंट घेतली ताईंकडनं. ते झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की नाही, जेव्हा फर्स्ट मीटअप झालं त्याच्या वेळेस मला त्या ताईंनी किचन दिलं होतं. ते किचन त्यावेळेस का मिळालं होतं त्याचं रिझन आणि त्याचं कारण म्हणजे मला आत्ता समजलं, जेव्हा मला 15 जूनला मी माझ्या घराचं पोझिशन घेतलं, सेकंड घर घेतलं मी. कारण फर्स्ट घर माझं होतंच आणि आत्ता जसं मी घर घेतलं ते स्टेशनच्या अगदी जवळ आहे, म्हणजे हार्डली वॉकिंग डिस्टन्सवर आहे, 5-10 मिनटावर. 15 वर्ष मी स्वामींना सांगत होते की मला स्वामींच्या मठाजवळ घर हवं आहे. आणि जेव्हा मी ताईंबरोबर जोडली गेली ना त्याच्यानंतर तर म्हणजे खूप इझिली गोष्टी होत गेल्या. आणि आता जिथे मी राहते तिथून वॉकिंग डिस्टन्सवरती नांदिवली रामनगरचा मठ आहे आणि अजून एक स्वामींचं घर आहे, ते वॉकिंग डिस्टन्सवर 5 मिनटावर आहे. म्हणजे एवढं ग्रेस आहे स्वामींचं की म्हणजे खूप वर्षापासूनची इच्छा होती पण ती आज झाली कंप्लीट. तसंच जसं की आता सगळेजण म्हणत आहेत, त्याच्यानंतर मी मनी रेकी केलं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं की तेव्हा ताईंनी काही कार्ड्स वाटले होते आणि तेव्हा मला मनीचंच कार्ड होतं आणि माझं घराची प्रोसेस पण सुरू होती. मनी रेकीमध्ये मी सांगेन की तेव्हा ताईंनी ज्या ज्या प्रोसेस सांगितल्या ते मी केल्या आणि एक अनएक्सपेक्टेडली अमाऊंट मी ठेवली होती की मला तेवढ्या पैशाची गरज होती आणि त्या 21 दिवसाच्या रेकीच्या मेडिटेशनच्या आतच माझं ते कंप्लीट पण झाले. म्हणजे तेही एक ग्रेसिंग आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण रेकी करतोय रेग्युलर, तर गेल्या आठवड्यातच मी आणि माझे मिस्टर एका ठिकाणी गेलो होतो फंक्शनला. रात्री 12 वाजता येताना आमची एक रिक्षा दुसऱ्या रिक्षाला धडकली आणि मागून एक 4 व्हीलरवाला. मी ऑलवेज निघते तेव्हा स्वामींना सांगून निघते तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि जेव्हा पण मी कोणत्याही व्हेकलवर जाते तेव्हा मी प्रोटेक्शनच देते पूर्ण व्हेकलला, त्या माणसानं पण आणि स्वतःला पण. त्या दिवशी पण मी तेच केलं. घरात असाल, गाडी तुमची पार्क असेल
तरी पण तुम्ही प्रोटेक्शन देऊनच राहायचं. तुम्ही बाहेरगावी जातात, अख्ख्या घराला तुम्ही प्रोटेक्शन शेडमध्ये ठेवूनच जायचं. सिम्बॉल सोडायचंच त्याच्यावरती, एनर्जी सोडून साधारणतः किती दिवसासाठी जात आहे तेवढा प्रोग्रॅमिंग करायचं. रेकीला सांगायचं तेवढ्या दिवसांचा हा म्हणजे एक पॅकेज आहे की तिकडे तू रन होतो पण, म्हणजे भलेही तुम्ही तेव्हा रेकीने केलं तर तिकडे ती एनर्जी सेट राहतेच राहते. आणि गाडी वगैरे सगळ्या गोष्टी, मुलं पण इव्हन तुम्ही शाळेत वगैरे सोडत असतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रोटेक्शन शेडमध्ये ठेवून पुढे हे करा. त्याच्यामुळे ती मला खूप वर्क होते. दुसरी गोष्ट जे तुम्ही आता द्वारकेचं घेतलंस, डिसेंबरमध्येच मी गेल्या वर्षी द्वारकेला जाऊन आली, त्यामुळे तो प्रसंग मी पूर्णपणे अनुभवला. आणि जसं तुम्ही सांगत होता त्या गोष्टी तशा त्या होत होत्या. त्याच्यामुळे आता हे सांगतायत तर तेव्हा वाटलं की माझं ते ऑलरेडीच त्या गोष्टी अनुभवल्या मी. त्याच्यानंतर एकदा आम्ही गेल्या वर्षी स्वामींच्या मठात अक्कलकोटला गेलेली. खूप प्रचंड लाईन होती, गुरुपौर्णिमा होती आणि आमचा 10 जणींचा लेडीजचा ग्रुप गेला होता. आम्ही स्वामींना म्हटलं की, आणि संध्याकाळची आमची ट्रेन होती, स्वामींना आम्ही एवढंच म्हटलं की कशी मिळणार ट्रेन. त्या एवढ्या लाईनमधनं कुठून तरी एक लेडी आली आणि तिने आम्हाला सांगितलं तुम्ही ना ह्या रस्त्याने जा, तुम्ही डायरेक्ट गाभाऱ्यात जाल. अच्छा. आणि स्वामींनी विदिन अ सेकंड, म्हणजे आम्ही लाईनीत पण उभं नाही राहिलो, 5 मिनिटाच्या आत आम्ही स्वामींच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. म्हणजे इतका सुंदर अनुभव ना, म्हणजे रेकी केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप स्मूथ झाल्या आहेत की असं वाटत पण नाही की बाबा एवढं वर्क होईल म्हणून. आणि खूप छान, म्हणजे असं वाटतं जेवढे अनुभव सांगू तेवढे कमीच आहे. आणि अनुभव तुम्ही क्रिएट करतच राहा कारण जर तुम्ही सेवेत असाल. दुसरी गोष्ट, एक माझ्या जावेची मुलगी 1 वर्षाची, तिला अचानक ताप आला आणि फिट्स आले होते आणि मी तुम्हाला मेसेज केला होता की काय करू. तिने हॉस्पिटलमधनं कॉल केला होता मला की ही ना सकाळी बेशुद्ध झाली, ती अजूनपर्यंत उठतच नाही आहे. तेव्हा मी तिला डिस्टन्सवर रेकी दिली. त्यानंतर तिने डोळे उघडले. मी ताईंना पण मेसेज केला, ताईने नंबर दिले, मी तिला नंबर्स पाठवले, म्हटलं तू हे नंबर लिही, कंटिन्यू लिही, तिला बरं वाटेल. जे कोणी प्लीज एवढं ध्यानात ठेवा की कोणी नंबर घेतं ऑन बिहाफ ऑफ अदर्स, कामं इथे स्वामी कृपेने चालत असतात, त्यामुळे प्लीज त्यांना बरं वाटलं वगैरे तर कळवा. म्हणजे ॲटलिस्ट कसं होतं, म्हणजे हिलिंग थांबवायला ना, म्हणजे तेव्हा झालंय तर मग दुसरे पुन्हा असतातच ना, म्हणजे जेव्हा ते होतं तेव्हा ते फक्त रिवर्ट करा की हे गोष्टीत आता ते सक्सेस आहे म्हणून असं. म्हणजे मग ब्लेसिंग्स त्यांच्या आपोआप सुरू राहतील त्यांच्या कर्माप्रमाणे. पण दुसरा जो सपोर्ट सिस्टीम लागलेला असतो तो खूप बाजूला काढू शकतो आपण असं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप आहेत, छोट्या छोट्या असल्या तरी आपल्याला वाटतं की बऱ्याच वर्क होतात. जसं आता श्री स्वामी समर्थ ब्लेस यू आपण म्हणतो, तर त्या ब्लेसिंग जितक्या आपण देतो ना त्या रिवर्टमध्ये येतात, म्हणजे तो पूर्ण दिवस आपल्याला तो फ्रेशच वाटते एनर्जी. आत्ताच मी जसं एक ताई जाऊन आल्या गिरनारला, तसं मी पण गेल्या महिन्यामध्ये गिरनारला होते. मी तुम्हाला मेसेज केला होता. रात्री आम्ही 8 वाजता गिरनार चढायला सुरुवात केली होती. जवळजवळ 1:36ची पौर्णिमा होती आणि आम्हाला पौर्णिमेचंच दर्शन घ्यायचं होतं. 1:45 वाजता आम्ही गुरुशिखरावर होतो. त्याच्यामध्ये पाऊस होता, तर जसं त्यात तुम्ही वर्णन केलं सेम मी तो अनुभव तिथे बसून घेत होती, कारण तो अनुभव मी घेतला. पण त्यावेळेस स्वामी कृपेने आम्ही खालीच पहिल्या पायरीवरतीच दत्त महाराजांना विनंती केली की तुम्ही आम्हाला सुखरूपवरती घेऊन जा आणि तुम्हीच आम्हाला सुखरूप घेऊन या खाली. त्याच्यामुळे भले पाऊस होता थोड्या प्रमाणामध्ये, येताना पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे जेव्हा गुरुशिखरावर रात्रीचं काहीच दिसत नाही, एवढं धुकं होतं ना. तुम्हाला कसं आहे की तुम्ही कितीही काही करा, पण जर का तुम्ही भगवंताची कास पकडली असेल तरच इथे मांडल्याप्रमाणे, म्हणजे कितीही काही करा. समजा तुम्ही इथे हा जर का भगवंत आहे, इकडे तुमची कर्म जातात जर का तुम्ही याची कास धरली नाही आहे. जो एक भगवंत आहे आणि तुम्ही भरपूर काही करताय, पण मग ते केलेलं सगळं त्या एकच्या ह्या साईडला आधी लागतंय, ज्याचा काही उपयोग नाही. पण जर का तुम्ही भगवंताची कास धरूनच कामं केली, प्रत्येक गोष्टीला त्याला स्मरूनच ठेवलं आणि काम केलं, तर त्या 1 नंबरच्या पुढे तुमची कर्म लागतात 0-0 करून, जी तुम्हाला तुमचं बाकी काही फायनान्शियल म्हणा, मटेरियलिस्टिक, तुमचं होलिस्टिक जे काही तुमचं वर्ल्ड आहे ते तुम्हाला क्रिएट करायला ते इन्फ्लुएन्स करतात. त्यामुळे विसरायचं कधीच नाही. इट्स अ ग्रॅटिट्यूड. आज आलो आहे आपण, ते पण ग्रॅटिट्यूडच्याच फॉर्ममध्ये आलो आहे ना, म्हणून तुम्हाला भरपूर ब्लेसिंग्स मिळणार असं आहे. त्याच्यामुळे तो जो गिरनारचा अनुभव, 3rd टाईम माझी गिरनार होती जायची, आणि उतरताना पण खूप म्हणजे शेवटच्या 1000 पायऱ्या उतरायला खूपच डिफिकल्ट होतात. कारण आम्ही जेव्हा 2 वाजता चालू केलं पहाटे उतरायला, तर सकाळी 9 वाजता आम्ही खाली उतरलो आणि त्याच्यानंतर 1 वाजता आमची ट्रेन होती. त्याच्यामुळे तसं आहे, पण ते महाराज करून घेतात आणि इथे काहीच करत नसतात, सगळं ते करूनच घेतात. करा डोक्यात
काही तुम्ही करत नाही, एक श्वासही तुमच्या मालकीचा नाही आहे. त्यांना आता बंद करायचं असेल तर एका क्षणात बंद करतील. त्यामुळे प्रत्येक क्षणाला ग्रॅटिट्यूड हे इम्पॉर्टंट आहे. आणि ते ग्रॅटिट्यूड असेल तर ब्लॉकेज आपोआप तुमचे सुटायला सुरुवात होते. त्यामध्ये आपण जेव्हा रेकी करतो तेव्हा ते कसं आहे की एक म्हणतो ना, म्हणजे सोन्याहून पिवळं, त्या अशा गोष्टी अजून जास्त लवकर वर्क होतात. कारण ते ब्लॉकेज हटायला एनर्जी तुम्ही तिथे सप्लाय करता ना, जी तुमच्या कर्मातनं तुम्ही घडवताय चांगली. पण जर का एक सपोर्ट सिस्टीम जास्तीचा तुमच्यासोबत असेल ना, तर ती गोष्ट जेव्हा घडते ती अजून वेगळ्याने घडते. ते प्रेझेंट वेगळं होतं. नॉर्मल तुम्ही आणि आफ्टर रेकी हे म्हणून फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही वेळोवेळी सगळ्यांना गायडन्स तर देतच असतात. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे काहीही प्रॉब्लेम आला ना तर त्याच्यातून काही ना काहीतरी आन्सर मिळतच असतात की बाबा हा आला. जसं प्रत्येक स्वामींकडे सांगितलं ना की हा प्रॉब्लेम झालाय, काय देत असतात. विदाऊट रेकी सुद्धा तुम्हाला देत असतील, फक्त तुम्हाला तो दृष्टिकोन रेकीमध्ये मिळतो की हा मला मेसेज आहे ह्या प्रकारचा म्हणून. हो, आणि त्या ध्यानामुळे खूप गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे आपण बाहेरच विचार करतो की मला हा प्रॉब्लेम, ॲक्च्युली प्रॉब्लेम नाहीच आहे हे मला समजले, कारण आपणच तो मोठा करून ठेवलेला आहे प्रॉब्लेम करून. तर खूप सुंदर म्हणजे प्रत्येकालाच. आणि इथे आपण तर म्हणजे मी तर म्हणते की खूप सुदैवी आहे की स्वामींनी आपल्याला एवढ्या लोकांमधून निवडलंय. टच करायला देत नाही म्हणजे तेवढं. म्हणून मी म्हणते ना, रेकीमध्ये कसं एक मोठा मेजर ऍक्सिडेंट होणार असेल तर फ्रॅक्चरवर निभवेल, पण तुम्ही फ्रॅक्चरसाठी पण रडत बसाल तर आणि काय करणार. पण काहीतरी मोठं होतं ते फार छोट्या ह्याच्यावरती निभावून गेलं, त्यासाठी पण थँक्यू. चांगलं असतं तेव्हा चांगलं करतात ना, मग काही कधी तशा गोष्टी झाल्या तर ते सुद्धा प्रसादच आहे. असं रेकी 1 झालं तेव्हा ताई म्हणालेलं की व्हिडिओ करून पाठवा. मी तर किती वेळा बोलली, माझ्याकडे होतच नाही. त्या म्हणतात तू बघून बोलू नको, तुला जे वाटेल ना ते बोलल्यामुळे. हां, म्हणजे तुम्ही जेव्हा शेअरिंग करता, म्हणजे स्टेटसवरती जेव्हा आपण ठेवतो तेव्हा प्रत्येकजण जेव्हा वाचतो आणि त्याच्या वाचनामध्ये एक त्याला ज्या व्हायब्रेशन मिळतात ना की वा म्हणजे असं किती सुंदर आहे हा एक्सपिरियन्स म्हणा वगैरे, तेव्हा त्याच्या व्हायब्रेशन्स बदलण्यासाठी तुम्ही कारक ठरता आणि त्या ब्लेसिंग्स तुम्हाला पोचतात आणि तुमचं जे काही तुम्ही अडलेलं ते आपोआप निघून जातात गोष्टी. ते आता मला इथे आल्यावर रिअलाईज झालं, कारण दोघी जणांनी मला विचारलं की तुला कुठेतरी बघितलंय. मी म्हटलं मी एकदा ताईंना व्हिडिओ दिला होता, मे बी त्याच्यात ऐकलं असेल, शेअरिंग तर असेल कदाचित, म्हणून त्याच्यासाठी तुमचं मनापासून थँक्यू. स्वामींचे थँक्यू. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या हृदयस्थानी असलेल्या गुरुतत्वाला माझा कोटी नमस्कार. सो जास्त नाही मी वेळ घेणार, कारण की सगळ्यांनाच अनुभव शेअर करायचे, पण निवडक जे मला जे अनुभव आलेत रेकी करतानाचे, आणि जसं ताईकडून आलं आहे की माझी जी आध्यात्मिक प्रगती होती ते थोडंसं मी शेअर करेन. पहिले 2 अनुभव तर मी 20 एप्रिलला आपलं जे फर्स्ट मीटअप झालेलं तेव्हाही बोललेले की माझे बाबा आणि माझे मामे सासरे खूप आजारी होते, एवढे की 15 दिवस ICUत होते. त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट चालू होती. लास्ट मंथच मी ताईला मेसेज केला की ताईने दिलेले नंबर आणि नामावली, इथे ताईने दिलेले नंबर आणि नामावली हे ते कंटिन्युअस म्हणजे फेब्रुवारीपासून ते आता जुलैपर्यंत कंटिन्युअसली ते चालू आहे त्यांचं. दोन्ही वेळेला 4 वेळेला त्यांना सांगितलेली. आणि मागच्याच महिन्यात मी ताईला मेसेज केलेला की ताई बाबांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, त्यांचं जे प्रोस्टेट वाढले, एक मोठा क्लॅप्स, कारण खूप छान हिलिंग झालं, ते पूर्ण नॉर्मल झालं आहे. जे डॉक्टर बोललेले सर्जरी करावी लागेल, खूप डिफिकल्ट केस होती. हो, आणि ती हील झाली, आणि ती पूर्ण हील झाली. फक्त नामावली आणि नंबर्स आणि हिलिंग. आणि मामांचंही तसंच झालं, त्यांना स्किन इन्फेक्शन खूप सिव्हिअर झालेलं. ताईने 3 महिन्याचा टाईम दिलेला, 3 महिन्यात त्यांनी आणि आत्ताही ते कंटिन्युअस नंबर्स आणि नामावली हे रोज ऐकतात. आणि जसं ताई सांगते आणि असं म्हणतातही की कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. हे आपल्याला चालू ठेवलं पाहिजे. जोपर्यंत आपण, जसं ताईने सांगितलं की साधना जोपर्यंत स्वतःसाठी वेळ देत नाही तोपर्यंत आपल्याला गोष्टींचा अनुभव येत नाही. आणि हे मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी शेअर करते. तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे अध्यात्माचं जे ताई बोलली की शुक्रवारचाच एक्सपिरियन्स. मला खूप काही गोष्टी करायला आवडतात आणि ताई म्हणते तू काय काय करत असतेस. सो योगा करायला मला खूप आवडतं, तर मी प्राणायाम सध्या शिकते. आणि माझी मैत्रीण ऋषिकेशला असते, ह्याच मुद्रेत मी बसलेली आणि सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम चालू होतं.
आणि ते करताना मी एका एवढ्या वेगळ्या लेवलला गेले की माझी रेकी ऑटोमॅटिक चालू झाली, माझ्या हातात व्हायब्रेशन्स चालू झाले आणि एका मोमेंटला मला असं दिसलं की माझ्या उजव्या बाजूला पूर्ण ऑरेंज कलर फ्लो होतो आहे, माझ्या डाव्या बाजूला पूर्ण निळा कलर, आणि मी त्या स्टेटमध्ये 15 मिनटं होते. त्याच्यानंतर ते कलर पूर्ण मिक्स झाले. मी कुठल्या अवस्थेत होते मला नाही माहिती. ती मला सांगत होती, माझे इन्स्ट्रक्शन कानावर पडत होते. तिने मला फक्त एवढं नंतर सांगितलं की 11 वेळा ओंकार कर. तो ओंकार करतानाही माझं स्वाधिष्ठान चक्र, माझं अनाहत चक्र, मणिपूर चक्र आणि माझं आज्ञाचक्र, ह्या 4ही चक्रांमधून तो ओंकार बाहेर येत होता. आणि मी तिला फक्त, कारण की तो फोनवर आम्ही कनेक्टेड होतो, मी तिला फक्त एवढं म्हटलं की तू कट कर, मी आता बाहेर नाही येऊ शकत. मी त्या अवस्थेत जेव्हा होते त्याच्यानंतर मी 15-20 मिनटानंतर त्याच्यातून बाहेर आले आणि मी रेकी कट केली. ताईला मी तेव्हा इमिडिएटली कॉल केला, म्हटलं असं कसं झालं, अध्यात्मात एवढं अजून नाही आहे. तर ताई म्हणाली की अगं तू आईच्या जवळच होतीस, समोर आई असली की तू कॉल करशील का तिला. हां, म्हणजे आता तेच तिला सांगितलं तेच, कारण म्हणजे तेव्हा जे हा एक्सपिरियन्स म्हणजे मी हसले तेव्हा तिचे कारण म्हटलं की ते मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या स्वामींच्या कृपेने. कारण जेव्हा तुमचं तत्व शिवशक्ती आहे जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये अनुभवता ना, तेव्हा तुमची एनर्जी लेवल ही अफाट होणारच आहे. जेव्हा म्हणजे मी आता हिला म्हणते तू कालपासून जीवाशिवाची भेट घेतलीस म्हटलं तू, तर कारण रेकी कॉल करायची तेव्हा गरजच उरत नाही ना. कारण जे युनिवर्सला तुम्ही इथे बसून कॉलिंग करताय त्या युनिवर्सचा महत्त्वाचा पार्ट म्हणून जेव्हा भगवंत तुम्हाला तिथे घेतो, जेव्हा जे अनुभव येतो तेव्हा ऑलरेडी रेकी हा त्याचाच पार्ट आहे ना, म्हणून ती ऑटोमॅटिक चालूच झाली तिची. म्हणजे तिला असं वाटलं की रेकी चालू झाली अचानक, ती होणारच आहे. कारण रेकी आत्ता तुम्ही बाहेरून पाठवताय, पण जेव्हा तुम्ही त्याच्या आतमध्ये तेव्हा ती रेकी तिचा एक पार्ट बनूनच फिरणार आहे ना. त्यामुळे तिला तो जो अनुभव आला तो दिव्य तो तिने अनुभवला. तो ती आपल्याला तुम्हाला सांगून मी असं एक्सप्लेन नाही करू शकत आपण. तो अनुभवण्याच्याच गोष्टी. म्हणून बसा, स्वतः बरोबर बसण्यात जी मजा आहे ना, महाराज कुठे कुठे घेऊन जातील ना तुम्ही विदाऊट विजा. आणि हे मी करत असताना माझी मैत्रीण जी समोर होती ती मला म्हणते तृप्ती मला हे दिसत होतं, म्हणजे तिला येल्लो फिगर दिसत होती, तिने डोळे बंद केलेले आणि तिला ते दिसत होतं. आणि एक चौथा अनुभव, जास्त वेळ नाही, कालचीच गोष्ट. माझा नवरा मनालीला गेलाय, लेह लडाख स्पिती सगळं फिरून येतोय. आता तिथे लँडस्लाईड वगैरे खूप होतोय. काल मला पॅनिक अगदी होऊन, म्हणजे मला तो सांगत होता की तू पॅनिक नको होस. म्हटलं तू पॅनिक नको होस, तू शांत राहा. मला माहीत नाही, मला 6 तास आम्ही एकाच ठिकाणी थांबलो आहे. आणि मी म्हटलं मला माहिती आहे तू उद्या येणार मुंबईत परत, कारण की गेले कालपासून परवापासून त्यांचं ट्रॅव्हलिंग चालू आहे. तर ताईला मी फक्त मेसेज केला. मी म्हटलं की अगं मी एंजल ब्लेसिंग पाठवलं आहे, हिलिंग पाठवलं आहे, मला माहिती आहे तो येणार. आणि ताई त्याचा आता मेसेज आला की फ्लाईटमध्ये बसला तो. कारण मला माहितीच होतं की काही होणारच नाही. 100% म्हणजे मी एकदम पटकनच तुला सांगितलं तेव्हा, कारण नेमकी तेव्हा हिलिंग एरियात होती आणि हिचा मेसेज आला, म्हणून म्हटलं सोड काही नाही, बरोबर येणार होतो म्हटलं. आणि एक मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ना, प्रत्येक वेळेला आहे ना काही प्रॉब्लेम असेल किंवा आपण पेनमध्ये असू ना, तर ताईला मेसेज नका करू. जेव्हा तुम्ही आनंदी असाल ना, काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या असतील ना, ती ना लहान बाळाप्रमाणे अगदी ब्लश होते आणि ती एवढी खुश होते ना की तो भले आपण फोनवर जरी असू ना तरी आपण तिचा आनंद तो एक्सपिरियन्स करू शकतो. आणि ताई तू भले जरी माध्यम म्हणत असलीस ना तरी आम्ही तुला त्यांच्याच ठिकाणी, गुरुच्याच ठिकाणी बघतो आणि तुला खूप ब्लेसिंग्स आहेत. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सो मच. लव यू. लव यू. ए माईक स्पीकर. श्री स्वामी समर्थ. काय बोलायचं सुचत नाहीये, एवढ्या लोकांचं खूप खूप छान. ॲक्च्युली रेकीचा संदर्भ जसं तुम्ही पॉडकास्टमध्ये म्हणाला होतात की रेकी जर तुझ्या त्या आयुष्यातच नसेल किंवा नशिबात नसेल तर तुला दिसणारही नाही, किंवा रील्समधूनही दिसणार नाही, किंवा तू कसंही केलं तरी तू करणार नाही. पण आता माझं नशिबात होतं. माझ्या स्वामी कृपेने माझी बहीण अदिती, माझी बहीण आहे, अदितीने मी तिची मोठी बहीण आहे, पण मी तिला सगळं विचारूनच करते, आदिती हे करू का ते करू का. तर मग आदिती म्हणजे अगं ताई तू रेकी कर ना, तू का नाही करत, तू असं कर. तेव्हा ॲक्च्युली मला हेल्थ इश्यू पण होते आणि जॉबच्या रिलेटेड पण भरपूर काही प्रॉब्लेम होते. तर ती बोलली ताई रेकी कर. आणि त्याच दरम्यान माझी आजी सासू ऑफ झाली होती.
तर मी म्हटलं गं आधी ती चालेल का असं रेकी केलं तर, कारण असं ऑफ झालं तर अगं काय नाही तू ताईना मेसेज तरी कर. तर म्हटलं कसं करू, मला भीती वाटत. रेकीला सुतक सोयरं काहीही कनेक्शन नाही. तुमचं मन शुद्ध हवं आहे आणि ते अटेनमेंट नंतर होतंच, रिवायर्ड होतातच तुम्ही. फक्त बायकांच्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांना सांगितल्या जातात, तेवढं एकच दिवसापुरतं असतं. पण बाकी अदरवाईज यू ऑलवेज वेलकम. आई कधीच मुलाला काही ताप बीप आल्या म्हणून लाड करायचं सोडणार आहे का? तसंच आहे. त्यामुळे काही नाही, ते काय जन्म मरण आहे सगळ्यांचं काही आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करत राहायचं. मला रिझन देऊ नका कोणी सांगा की सुतक होतं सोयर होतं आम्ही केलं नाही, चालत नाही, मग उलट लांब झालं. त्यामुळे बिंदास करायचं कधी पण. तर मग ताईंनी मला सांगितलं की तू एक काम कर, अट्युनमेंट व्हायच्या आधी आनंद लहरी आहे ते एक दिलं होतं, ते सकाळ संध्याकाळी. मी सुट्टी होती ॲक्च्युली, आम्ही फिरायला जाणार होतो म्हणून सुट्टी घेतली होती 24 एप्रिल ते 5 मेपर्यंत. पण त्याच दरम्यान माझी आजी सासू ऑफ झाली आणि 5 मेपर्यंत 10 दिवसाची सुट्टी घेतली. त्या सुट्टीमध्ये आनंद लहरी सगळं व्यवस्थित ऐकलं. इव्हन माझी 5 वर्षाची मुलगी पण आई आनंद लहरी ऐकू ना आपण असं बोलते. आणि तिला ती जे तुम्ही बोलायचे ना सोबत सतत आनंद हे ती सतत बोलत असते. इव्हन आम्ही रात्री ऐकायचो तरी. आणि बरोबर 6 मेला माझा माझं नाव मी इंट्रोडक्शनच नाही, माझं नाव पूजा पाटणकर, मी डोंबिवलीला राहते, मुलुंडला स्कूलमध्ये जॉब करते, नॉन टीचिंग क्लर्क आहे मी. आणि मग 6 मेला माझा फर्स्ट डे होता जॉबचा. तर एवढ्या दिवसांनी आमच्याकडे खूप रिस्ट्रिक्शन आहेत ॲप्लिकेशन म्हणजे लिव्हच्याबद्दल. तर म्हटलं एवढ्या पूर्ण लिव्ह एवढी 24 एप्रिल ते 5 मेपर्यंत केल्यानंतर तू जर 6 मेला सुट्टी घेतली तर माझ्या पूर्ण सुट्ट्या आणि सगळंच जाणार. तर मी आधी तिला म्हटलं, ताईने मला मेसेज केला की 6 मेला तुझी फर्स्ट अट्युनमेंट आहे. मी म्हटलं अरे देवा, आणि मला घर 5:45 सोडायला लागतं कारण माझी 6:50 पंचिंग टाईम आहे. तर मी म्हटलं आता काय करू. म्हटलं स्वामी मला ना लवकरची लवकर अटेनमेंटची टायमिंग मिळू दे. तर आधी ती बोलली ताई तू सोडून दे, ताई बघतील काय ते असेल ते. म्हटलं ठीक आहे. आणि ताईंनी मेसेज टाकला 6 मेला माझी फर्स्ट अटेनमेंट होती, 4:55चा टाईम होता. मी खुश झाली. म्हटलं ठीक आहे, मी 3:30ला पण उठे. आणि ॲक्च्युली सकाळी एवढ्या नसतात 6 ते 7 मध्येच असतात. काय 4:55 आणि ते मी म्हटलं तू हाफ डे घे काही कर, कंट्रोल करायचं. कारण अट्युनमेंटचे डेट आहेत ना त्या कधीच स्किप करायच्या नाहीत, सहज स्किप करू नये अनलेस अँटिल एकदम बायकांचे रिझन असतील तर मग 4:55 होता. मग त्या दरम्यान बरोबर मी 5:45 म्हणजे सगळं आटपून माझं सगळं व्यवस्थित होऊन मी ऑफिसलाही गेली. मग बाळाची काळजी त्यांना असते. आणि 6 मे आणि दुसरी अटेनमेंट घेतली ती पण 15 मे म्हणजे 6 तारीख माझी आहे. 6 मेला नंतर 15 आत्ता जुलै घेतली शुक्र ती. त्याच्यानंतर पण ताईने मला सांगितलं की अगं थोडं लेट असेल चालेल का. तर मी म्हटलं ताई ठीक आहे चालेल, मी हाफ डे घेईन. मग ते हाफ डे घेऊन गेली. त्यावेळेला लेट करून पण म्हणजे असं खूप चांगले अनुभव आले. म्हणजे स्वामी कृपेने सगळं चांगलं आहे. असल्या तर थोडा टायमिंग वर खाली होतात. म्हणजे इव्हन आमच्या ऑफिसमध्ये पण सगळं स्वामींचं पहिल्यापासूनच करतात. स्कूलमध्ये म्हणजे सगळीकडे मी चोकरे गुड न्यूज तर दे. हा गाडी हो. आणि इवन माझ्या मिस्टरांनी गाडी बुक केली आहे नेक्सॉन म्हणून. तर ताईंना मी नंबरसाठी हे केलं होतं कारण ॲक्च्युली आता 7,000ची सिरीज चालू आहे. तर माझा मिस्टर बोलले की 8,000 म्हणजे शनीचा 8 असं. तर मी 9,000 घेऊ का असं माझ्या मिस्टरांनी विचारलं. म्हटलं थांब ताईंना विचारते. तर तो मला बोलतो की गुरुजींना विचार. म्हटलं हां मी गुरुजींना विचारेन. तर इवन मी गुरुजींना मेसेजही केला तर त्यांनी मला धन ब्रेसलेट घे, हे घे, ते घे असं मला काय तरी मेसेज टाकला. पण त्याच्या आधी तुम्हाला मी 4 नंबर दिले होते. तर ताईने मला सांगितलं 9005 घे, पण तो गेला होता नंबर. तर त्याच्यानंतर मग ताईनं मी भरपूर मेसेज केले. मलाच कसं ते वाटलं. म्हटलं ताईनं मी एवढे मेसेज केले, एवढे सतवते. तो मला समोरून नवरवलं अगं पटकन सांग मला ते पैसे पे करायचे तर हा नंबर. म्हटलं अरे थांब. म्हटलं ताई नाही म्हटलं हा गुरुजी सांगणार आहे थांब जरा. मग सांगते. मग ताईंना मी मेसेज केल्यानंतर एक नंबर सांगितलं. म्हटलं ताई 9095 हा नंबर घेऊ का. ताई बोलले घे तू. मग नवऱ्याला सांगितलं घे. तर लगेच त्यांनी घेतला. आता गोकुळाष्टमीला नेक्सॉन आम्ही गाडी बुक केली आहे, ती आता येईल. अभिनंदन. अनुभव तर खूप आहे. आणि ऑडिओ आता नोकरीची इच्छा आहे कुठेतरी असं जॉब म्हणजे थोडंसं लेट मिळू दे, चिंता नको तेवढंच आहे, बाकी नाही. मेन तर आदितीमुळे हा मार्ग मिळाला. आणि खरंच प्राजक्ताईंचं मला खूप कौतुक म्हणजे एवढं म्हणजे फोन केला ना की त्या नेहमी असं सांगतात की सॉरी पूजा काय तू कामात आहे काय, ऑफिसमध्ये असली पण तू ऑफिसमध्ये लेक्चरमध्ये. म्हटलं नाही ताई मला माहिती नव्हतं की ती ऑफिस स्टाफच्या ह्याच्यात म्हणजे मी असं पटकन फोन लावला तर असं डिस्टर्ब नको ना मुलांच्या. पण खूपच म्हणजे ताई एकदम खूप म्हणजे खूप मला बरं वाटलं. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. द्या आदितीबाईंना द्या बरं.
टेन्शन नाही लावते का? हां लावते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल. जास्त वेळ नाही घेणार. मी माझ्याबद्दल सांगेन. मी ताईशी नोव्हेंबर 2024ला कनेक्ट झाले. त्याच्या आधी मी असे होते की मी ॲडव्होकेट आहे, तर मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे तिथे मला समोरच्यांचं पेशंटली ऐकून घेणं, केसेस सॉल्व करण्याबद्दल ते खूप गरजेचं आहे. आणि मी खूप चंचल होते. म्हणजे काम करताना पण मल्टीटास्किंग खूप हे होतं की काम चालू आहे, डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे, 10 विचार. म्हणजे प्रत्येक काम करताना डोक्यात भलतेच विचार सुरू असायचे. म्हणजे हेही करायचं आहे, हे करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टी खूप असायच्या. त्यामुळे मग ते एक ना धड वाराबार चिंध्या असं खूप व्हायचं. आणि अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. खूप कामं येत होती, फ्रीलान्सिंग वर्क चालू होतं, ऑफिसचं सगळं काम चालू होतं. पण ते सगळं काम करत होते, समाधान नव्हतं. आणि स्वामी कृपेने लहानपणापासून स्वामींच्या आशीर्वादाने सगळी कामं माझी सुरळीत झाली. कधीच म्हणजे कॉलेजचं ॲडमिशन म्हण किंवा कुठलीही गोष्ट, म्हणजे कॉलेजचं ॲडमिशन, ज्या लॉ कॉलेजचं ॲडमिशन घ्यायला गेले होते तेव्हा मला कोणीतरी मिसगाईड केलं होतं की तुझं नावाचं नाव लिस्टमध्ये होतं ॲडमिशनला, आणि तेव्हा TYBCOMच्या एक्झाम म्हणजे मार्क्सवर ॲडमिशन मिळायचं. तर माझ्या एका फ्रेंडनी खोटं सांगितलं मला की तुझं नावच नाही आहे लिस्टमध्ये. अच्छा. हां, पण मला काय लक्षात आलं मला माहिती नाही. मी म्हटलं चला आपण स्वतः जाऊन चेक करूया, कोणावर डिपेंड नको राहायला. आणि मी ज्या दिवशी बघायला गेले तो लास्ट डे होता ॲडमिशनचा. तेही जाताना जात होते तर मलाडमध्ये ते ओव्हरहेड वायरचं हे झालं, ती ट्रेनला आग लागली. हो, मी त्या ट्रेनमधून उतरले, तो सगळा प्रकार झाला. मी कॉलेजला पोचले. स्वामींना म्हटलं आजच्या दिवसात ॲडमिशन घ्यायचं आहे, मला ॲडमिशन घेऊ दे, म्हणजे तुम्ही मदत करा मला ॲडमिशन घ्यायला. तर स्वामी कृपेने तेही लास्टला 3 वाजता ॲडमिशन क्लोज होणार होतं. ते ॲडमिशन घेतलं गेलं स्वामींच्या आशीर्वादाने. मी ते ॲडमिशन घेतलं. पुढे तो प्रवास सुरू झाला. म्हणजे प्रत्येक प्रवासात त्यांची साथ होती. मला असे काहीच कशात प्रॉब्लेम्स नाहीच आले. म्हणजे प्रॉब्लेम विषय काढायचा नाही आजच्या दिवशी, पण सगळं सुरळीत आहे. फक्त हा जो चंचलपणा होता तो रेकीमध्ये आल्यापासून खूप काम झाले. प्रत्येक गोष्टी कामात लक्ष लागायला लागलं, प्रत्येक कामं व्यवस्थित सुरळीत राहायला लागली. आणि ताई आहे, अजून आयुष्यात काही नको आहे. खूप थँक्यू सो मच अरेंज केल्याबद्दल. कारण एवढ्या ऑफिसच्या वेळेमध्ये, कारण यावेळी मी एकही % पाहिलेलं नाही आहे. सरळ यावेळी स्टेटसवरच नंबर ठेवला होता आणि सगळं सदितीने पाहिलं. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच दादा. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थानी असलेल्या गुरुतत्वाला प्रथम वंदन. आणि मला जो 2 महिन्यापूर्वी आलेला अनुभव आणि त्या अनुभवातून मला मिळालेली शिकवण मी सांगू इच्छितो. थोडं शिकवणीकडे जास्त फोकस करेन. की 2 महिन्यापूर्वी काय झालं की आईने चष्मा घातलेला आणि तो खाली पडला आणि त्याची फ्रेम तुटली. आणि तेव्हा काय झालं की आधी माहीत नव्हतं काय आहे, पण जरी असं म्हटलं तरी ही थोडी म्हणजे गुड असे म्हणजे थोडी निगेटिव्ह गोष्ट. सो इथे ॲक्शन पुढे घेतली नसती ना किंवा डॉक्टरकडे गेलो नसतो, तिथे जाऊन कळलं की आईला मोतीबिंदू आहे. आणि ही ॲक्शन घेतली नसती ना तर मग पुढे पण आपल्याला स्टेप घ्यायचे आहेत की तिथेच लेट गो केला असता की 2 आठवडे थांबलो असतो तर पुढे ॲक्शन जी घ्यायची ती झाली नसती, पुढचं काय ते समजलं नसतं. सो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ना ते इथे समजलं. आणि शिकवण म्हणून एक उदाहरण सांगू इच्छितो की जरी एक सपोज ABC पर्सन आहे जो कॉर्पोरेटमध्ये काम करतो आहे आणि जरी त्याला 10 वर्षाचा अनुभव आहे आणि प्रोजेक्टमध्ये काही टास्क होत नाही आहेत आणि इथे काम करायला कलिग्स आहेत, सरते शेवटी ॲट द एंड गुगल आहे, ऑन द अदर हँड सर्जन आहेत. दुसऱ्या साईडला जर बघितलं तर सर्जन आहेत, त्यांना उभं राहून 10 तास 15 तासाचं ऑपरेशन करायचं आहे. सो ह्यावेळीसुद्धा जर का 2 सर्जन ॲट अ टाईम आहेत, पहिल्या 5 तासाला एक आला, दुसऱ्या 5 तासाला एक आला आणि पहिल्याने जे केलं आहे त्याच्यानंतर जो सेकंड टाईम येईल सर्जन त्याने आधी जे केलं आहे ते घेऊन त्याला त्याची पुढची ॲक्शन करायची आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी बघून त्यावेळीची जी ॲक्शनची लेवल आहे आणि आपण सारखा कंपनीमध्ये कॉर्पोरेटमध्ये आहोत आणि आपली जी ॲक्शनची लेवल आहे सो आपण समजतो की हे होत नाही आहे ते होत नाही, पण प्रोसेसिंग केलं नाही ना तर मग काहीच नाही होणार आणि तिथे थांबण्यात आणि लेट गो करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि
जसं आइसबर्ग मॉडेल आहे ना, विच इज अबोव द सी लेवल अँड बिलो द सी लेवल. सो वी जस्ट हॅव टू चेक बोथ साईड्स ऑफ इट. आणि बिलो द सी लेवलला जे आहे ना, तिथे बरेच उत्तरं आहेत. सो नाण्याच्या जसं 2 बाजू आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि जसं ताईंनी गोंगट्याचं उदाहरण दिलं आहे ना, की सगळ्यात पहिल्या वेळी ते गोंगटं आपल्या हातात आहे, त्याच्या पुढचा जो सर्कल आहे ना तो आपल्या कुटुंबासाठी आहे, त्याच्या पुढचा सर्कल आहे तो आपल्या वर्क प्लेससाठी आहे, आणि आज ताई म्हणाला की भारतासाठी काहीतरी करायचं आहे. सो तो लास्टचा जो आहे ना तो त्या भारतासाठी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन काम करणं आणि आपल्या कामात आनंद शोधणं, इथे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मी लांब जाते. म्हणजे ॲक्शनच्या बाबतीत म्हणाल तर मीही खूप म्हणजे ॲक्शन नाही घडत, पण ही जी शिकवण आहे अनुभवातून, सो ॲक्शन घेतली नाही तर पुढे नाही होणार आहे, प्रोसेसिंग होणार नाही आहे. आणि जे गोंधळ आहे ना आपल्यासाठी, तेही पहिला आपल्यासाठीच आहे, इनपुट घेऊन आहे, पण जंपच केला नाही तर मग काही नाही होणार आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ. आणि शिकवण शिकवण मिळाली आहे, आता काम करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उत्तम काम तुझ्या हातून होणार आहे. माईक जर देता. श्री स्वामी समर्थ. ताईंना स्वामींना माझा नमस्कार आणि ताईंनाही माझा नमस्कार. प्रथम रेकी शब्द हा मी स्वप्नाली ताईंकडनंच ऐकलेला आहे, आणि प्रथम स्वामींची मूर्ती पण स्वप्नाली ताईंकडनंच माझ्याकडे आली आहे. त्यांनी माझ्या मुलीला दिली आहे आणि तिथून स्वामींशी मी कनेक्ट झाले आहे. आणि ह्या मे महिन्यात रेकीबद्दल ऐकून आणि ह्यांच्याकडे तुमच्याबरोबर कनेक्ट होण्याचा स्वप्नाली ताईंकडनंच झालेला आहे. आणि त्यांनी खूप मला ह्याच्याबद्दल हे सांगितलं होतं, पहिल्यांदा सांगितलं होतं, पण तेव्हा कनेक्ट नव्हतं झालं. आणि ह्या वेळेला तर हे जूनमध्ये पहिल्यांदा अटेंडमेंट झाली आणि खरंच मला खूप छान अनुभव आले. स्वतःशी मला कनेक्ट होता आलं, स्वामींशी मला कनेक्ट होता आलं. आता कधीही डोळे मिटले तरी आपण या इतक्या लकी आहे की ह्या आपल्या दहिवलीच्या स्थानाला अटेंडमेंटच्या आधी पोहोचून दर्शन घेऊन आल्यात. आणि त्यावेळेला हे त्यांच्यासाठी मिराकल आणि त्याच्यानंतर त्यांची अटेंडमेंट झाली. हो, आणि तेव्हा खरं म्हटलं तर अटेंडमेंटमध्ये मला पण तेच देऊळ दिसलं आणि खरंच छान वाटतं. ते इतकं शांत आणि सुंदर वाटतं त्या देवळामध्ये की आपण स्वतःशी खरंच कनेक्ट होतो. हा मला खूप छान अनुभव तिथे आला. कनेक्ट व्हायचं असेल तर तिथे एकदा तरी बसायलाच हो पाहिजेच. आणि आम्ही उलट परत माझ्या चपला तिथे राहिल्या, आम्ही परत गेलो चहा प्यायलो. आम्ही चहा प्यायला नाही पण आलो, आम्ही पण पुढे गेलो. त्यांचा फोन आला ते हो, आम्ही रिटर्न वळलो होतो आणि त्या चिपळूणवरून रिटर्न येऊन मग दहिवलीच्या मंदिरात आणि परत आम्ही तिथे स्वामींच्या त्या मंदिरामध्ये बसून आम्ही चहा पण प्यायलेला आहे. आणि तो चहा आम्ही नाही म्हणालो, पण स्वामींनी आम्हाला तो चहा पाजला आहे तिथे बसून, कारण की माझ्या चपला त्यांच्या तिथे राहिल्या. त्यांनी फोन करून आम्हाला परत बोलवलं. ब्लेसिंग कसं तिथे पोहोचेल ना सांगता येत नाही. हल्ली तर मी सांगते फोन करत चावी देते, उघड्या बसा. हो, हा खरंच छान अनुभव आहे. आणि आजचाही अनुभव खरंच छान आहे, कारण की आम्ही दीड महिन्यापूर्वी आम्ही मैत्रिणी इथे शनी मंदिरमध्ये आलो होतो आणि इच्छापूर्ती गणपती मंदिरमध्ये येण्याची इच्छा होती. इच्छापूर्ती झाली हो, पण आम्हाला सगळेजण खूप लांब आहे, खूप लांब आहे, होणार नाही. जायचं आहे मंगळवारी, पण आता ते संकष्टीला उघडं असतं, कधी असतं ते माहिती नाही. पण तुमचा मीटअप इथेच झाला इच्छापूर्ती आणि ही माझी खरीच इच्छा. आणि म्हणून मी म्हटलं आणि हे तुमचं माध्यम आणि स्वामी लोकांना वगैरे, पण म्हटलं नाही, त्यांनी सांगितलंय ना ज्यांना तिथे आणायचंय ते माणसं इथे पोहोचणारच आहे. एवढे पुणा नाशिक पासून सगळे आले तर तुम्ही ठाणेकर आणि इथल्या इथे तर काय आपण बोलू शकतो. 7 वर्ष इथे आहे, पण मला कधीच येणं पण नाही झालं, पण ह्या निमित्ताने आणि स्वामींमुळे तुमच्यामुळे झालं. त्यामुळे काय आहे माहितीये का, इथे जेव्हा सांगणं असतं ना तेव्हा क्वेश्चन करायचं नाही. आम्ही कधी केला नाही, कधीच केलं नाही. सांगणं आलं की आपली बॅग लावायची, उठायचं, निघायचं आणि नतमस्तक होऊन यायचं. बस आपल्याला जेवढं एवढं सांगितलं तेवढंच करायचं. आरेला कारे केलं की कानफडीत खायची तयारीत बसायचं. ते खरंच छान अनुभव, कारण ती आई आहे ना, तिला माहिती आहे तुम्हाला शिस्त कशी लावायची. तू 1 मिनिट. श्री स्वामी समर्थ. जरा लांब. श्री स्वामी समर्थ. स्वामींना वंदन करून, माझी रेकी गुरु प्राजक्ताताईंना वंदन करून
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांना वंदन करून मी माझी शेअरिंग सुरू करतो. थोडं लांब घुगरा. माझं नाव कृपेश शिरवाडे आहे. माझी रेकीची सुरुवात जानेवारी 2025 म्हणजे 6 महिन्या अगोदरच झाली. पण रेकॉर्ड 2025ला मी रेकी सुरू केली असं वाटलं. तारीख नको सांगू तू मुद्द्यावर आहे. तर ताईंचं आणि माझं जे कन्व्हर्सेशन झालं ते माझ्या मम्मीमुळे झालं आणि माझी मम्मी पण रेकीमध्ये प्रांजलताईमुळे आली. तर असं एक कुटुंब आमचं दुसऱ्या कुटुंबाला जोडलं गेलं. कुटुंब आहे हे कुटुंब आहे आणि हे स्वामींचं आहे. त्याला भारी आशीर्वाद आहे. त्या अगोदर स्वामींची भक्ती होतीच माझ्यामध्ये. पण आयुष्य हे कशासाठी दिलं आहे स्वामींनी हे याचं ज्ञान नव्हतं मला. म्हणजे मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे. मी BPED झालं आहे माझं. मी PE टीचर आहे एका स्कूलमध्ये. तर माझं लाईफस्टाईल म्हणजे अकॅडमी आहे ते पण सांग. स्वतःची अकॅडमी आहे फुटबॉलची. स्वतःची अकॅडमी आहे त्याची. हो. तर माझं लाईफस्टाईल खूप वेगळं होतं. म्हणजे सकाळी उठून खेळणं जेवणं खेळणं मित्रांमध्ये जाणं झोपणं. तर असं काही आध्यात्मिकतेकडे वळणं किंवा असं हे नव्हतं माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात फक्त स्वामींची भक्ती होती. स्वामींची माझ्या आयुष्यात झालेली एंट्री खूप वेगळीच आहे. ते मी शेअर करीन तुमच्यासोबत. पण महत्त्वाचा मुद्दा हा की मी या कुटुंबाकडे कसा वळलो हे मलाच नाही कळलं. आणि वळल्या एवढा जवळचा कधी झालं ते नाही. असा दुधात साखर विरघळते तसा तो आता विरघळला. हो. म्हणजे मी रेकीची लेवल 1च केली आहे. माझा एवढा अभ्यास नाही आहे. मी ऑनेस्टली सांगतो रेकीमध्ये. असं नाही अभ्यास म्हणून अभ्यास करायचा नाही रे. पण तत्व मिळालं ना आणि ते जपलं मनापासून तरी महत्वाचं. रेकीचं महत्त्व मला कळलंय. कारण का आयुष्यात एवढे बदल झाले. म्हणजे मी माझी मम्मी इवन ताईचं जे ताईबरोबर झालेलं ते शेअर केलंच आहे. पण मम्मी आणि माझ्या आयुष्यात खूप टर्नओव्हर झाले. जिथे मला भीती होती की माझी मम्मी कशी सावरेल आणि माझ्यात ताकद आहे का तिला त्या ट्रॉमामधून बाहेर काढण्याची. पण खरं तर मी ताईंचेच धन्यवाद मागीन, स्वामींचे धन्यवाद मागीन की या रेकीमुळे माझी मम्मी त्यातून बाहेर आली आणि स्वामींनी माझ्यावर कृपा केली की तिला या आध्यात्मिकतेकडे वळवलं. आणि माझं बोलायला गेलं तर पुढे आपलं आयुष्य कसं सेटल करायचं त्यासाठी आपण हातपाय मारतो. करिअर कसं सेटल करायचं आपण हातपाय मारतो. त्यासाठी कित्येक वेळेला भरपूर वेळेला आपल्याकडनं चुका होतात. तर तशी एक चूक माझ्याकडनं पण झालेली. ती चूक ताईंना मी शेअर केलेली. तर ताई मला सरळ बोलल्या की ही स्वामींची इच्छा नाही आहे. ही स्वामींची इच्छा नाही आहे. तू त्याकडे वळू नकोस. तुझ्यात जे कॅलिबर आहे ते ओळख. आणि मी लिटरली म्हणजे मी 1 दिवस लागला असेल आणि मला शाळेचा जॉब समोरून ऑफर झाला. तेच खरंच स्वामींची कृपा. आणि जे रामनवमी होती त्या दिवशी आणि ताईंनी मला राम हे नाव पण दिले पहिल्या मिनिटला. तर म्हणजे हे कळलं नाही मला. म्हणजे जे मी शिकलो ज्या फील्डमध्ये मी आहे त्या फील्डमध्येच मला जॉब मिळाला. तेव्हा मला एक क्लिक झालं की मी तर चुकीच्याच मार्गाकडे पळत होतो. आता त्याला काम म्हणून काम वाटणार नाही कारण त्याचं ते आनंदाचं फील्ड आहे त्याला तिकडे. त्यामुळे तो आता पण सकाळी तो कोचिंग करून वगैरे आलाय. म्हणजे नाहीतर असं साधं वेगळं काम असतं कॉर्पोरेटचं तर त्यांनी कदाचित लॉग इन करायला कंटाळा गेला असता किंवा काही म्हणजे नको म्हटलं असतं. पण तो त्याचं ते काम करून इथे आला. म्हणजे त्याची आवड आहे ना म्हणून तो रात्रंदिवस एक करू शकतो तिथे आपल्या आवडीचं काम करावं. यासाठी मार्गदर्शन ताई तुम्हीच केलं स्वामींनी. आणि आता स्वामींच्या कृपेने त्याचं लग्न सुद्धा आहे आणि त्याची होणारी पण आहे. हे ना एंजला आणि एंजलच ना एंजला आहे ती सुद्धा एंजलच आहे ती. त्यामुळे दोघांचं आता लग्न आहे. तुम्ही सगळ्यांनी भरपूर ब्लेसिंग्स द्या त्यांना. आपल्या फॅमिलीमधले नवीन सदस्य आहे आणि तिचं पण खूप सुंदर तुझं वेलकम आहे आपल्या फॅमिलीमध्ये. तर अजून एक शेअर करीन. आमची एंगेजमेंट होणार होती एप्रिल म्हणजे झाली एप्रिलमध्ये. पण त्याच्या अगोदर अशी काही सिच्युएशन झाले ज्याने अक्षरशः आमचं 14 वर्षाचं प्रेम आहे
म्हणजे तुम्ही चाइल्डहूड तर म्हणजे असं काही बोलतात ना की आम्हाला तेव्हा ज्ञान पण नव्हतं की प्रेम काय असतं आणि काय असतं. मी खूप खरं बोलणारा म्हणजे ऑनेस्ट. तर तेव्हा काही असं नॉलेज नव्हतं की काय असतं हे असतं, पण ॲज अ फ्रेंडशिप म्हणून चालू झालेलं, पण ते कळत होतं, जाणवत होतं. पण त्यानंतर जेव्हा आता एंगेजमेंटच्या 1 महिन्या अगोदर असे काही प्रसंग झाले की आमच्याच जवळची व्यक्ती तिच्या घरच्यांना जाऊन इन्फ्लुअन्स करत होती माझ्याबद्दल, बिकॉज ज्या जॉबसाठी मी प्रयत्न करत होतो ते लांबणीवर जात होतं. तर आमचं रिलेशन ऑलमोस्ट तुटणारच होतं. म्हणजे तिच्या घरच्यांना माझ्याबद्दलचं इम्प्रेशन खूप वाईट झालेले, खूप वाईट. आणि तेव्हा काही रेकी चालू होते, मेडिटेशन चालू होतं माझं मम्मीचं. तेव्हा आपण जे हे मागतो रेकी आईकडे, जे आपण ब्लेसिंग्स मागतो, त्या ब्लेसिंग्समध्ये मी नेहमी हेच मागत होतो की एका तिसऱ्या माणसाच्या चुकीमुळे जे नातं आहे, जे प्रेम आहे ते तुटू नये. तर खरंच तसं झालं. हो खरंच ते तर आहेच. आणि सांगायचा मुद्दा हा की माझा जॉब नव्हता, या कारणामुळे जी गोष्ट होत होती त्याच्या 2-3 दिवसांनी माझा जॉब झाला. त्यामुळे एवढी मदत माझी झाली आहे, म्हणजे ताईंनी केली आहे मला. नाही कपडे चांगले घातलेले, जोकचं पाठ पण नाही, माझं नेचर तसंच आहे. मला आवडतं की माझ्यामुळे कोण हसलं तर मला बरं वाटतं. तर रेकीने खूप मदत केली आहे, पुढेही करणार आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की ताईंसारखी गुरु मला लाभली. प्रशांत सर आहेत तिथे, सात्विक आहे, एक स्वस्तिक आहे, सॉरी माझा स्टुडंट आहे फेवरेट, त्यामुळे सारखं त्याचं नाव एवढं 5 वर्षाचं आहे. तृप्तीताई आहे, सगळेच म्हणजे सगळ्यांचे एफर्ट्स आहेत मला या परिवारात जोडून ठेवण्यासाठी. मी खरंच तुमचे खूप धन्यवाद मागतो. थँक्यू सो मच. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.